ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। आपल्या सगळ्यांचं आजच्या ह्या आपल्या ज्ञान यज्ञाच्या 5व्या दिवशी आपण जे भगवंताला 5वं पुष्प अर्पण करणार आहोत त्यासाठी सहर्ष स्वागत। आतापर्यंत आपण 4 व्याख्यानांमधून दुसरा अध्याय पूर्ण केलेला आहे आणि आज आपण 3ऱ्या अध्यायापासून पुढे प्रवास करणार आहोत। तर आजपर्यंत आपण काय शिकलं हे आपण एक थोडक्यात छोट्याशा पीपीटी वरून बघूया आणि तसंच मग आपण पुढे जाऊया। तुमच्या स्क्रीनवरती गीता प्रेम साधना पुष्प 5वे अशी आपली एक स्लाइड दिसते आहे। यामध्ये कर्मयोगाचा विस्तार अध्याय 3 ते 5 असं लिहिलेलं आहे। तर आज आपण 3रा, 4था आणि 5वा अशा 3ही अध्यायांचा आढावा घेणार आहोत आणि ह्या 3ही अध्यायांमध्ये कर्मयोग विस्ताराने आपल्याला समजावून सांगण्यात आलेला आहे। तर त्या अगोदर आपण आतापर्यंत आपण काय शिकलो याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया। सगळ्यात अगोदर आपण हे शिकलो की मनुष्य म्हणजे काय। तर प्रकृती अधिक परमात्मा किंवा त्यालाच आपण क्षेत्र अधिक क्षेत्रज्ञ असं म्हटलं। क्षेत्र म्हणजे आपलं हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा तो मी, म्हणजेच मी कोण आहे हे आपल्याला इथे समजलं। त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे आपण सांख्ययोग शिकला। ह्या सांख्ययोगाला संन्यास योग, संन्यास, संन्यासी, ज्ञानयोग अशी पण नावं आहेत। सांख्ययोगामध्ये आपण मी करतो ही भावना टाकून देतो। थोडक्यात मी म्हणजे जो आत्मा आहे तो अकर्ता आहे आणि हे जाणल्यामुळं काय होतं तर आपला मी शून्य होऊन जातो। त्यानंतर आपण कर्मयोग शिकलो। कर्मयोगालाच बऱ्याच ठिकाणी नुसतं योग असं पण म्हटलेलं आहे किंवा योगी असं पण म्हटलं जातं, त्यावेळेला आपण कर्मयोगी असं समजायचं असतं। कर्मयोगामध्ये आपण हे शिकलो की कर्म फळाचा त्याग करणे। सांख्ययोगामध्ये आपण मीचा त्याग करतो, कर्मयोगामध्ये फळाचा त्याग करतो। तर फळाचा त्याग करणे म्हणजे प्रत्येक काम देण्याच्या भावनेनं करणे आणि देण्याच्या भावनेनं काम करत असताना आपला मी आपोआपच शून्य होतो। म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्हीचा अंतिम परिणाम एकच आहे। त्यानंतर आपण बुद्धियोग सुद्धा शिकलो। तर बुद्धियोगाला समत्व योग असं पण नाव आहे। बुद्धियोगामध्ये आपण असं शिकलो की जे अपरिहार्य आहे त्यासाठी दुःख करू नये, कारण ते कोणीच बदलवू शकत नाही। म्हणजेच समत्वाची प्राप्ती आपल्याला बुद्धियोगातून होते। त्यानंतर आपण ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग याच्याबद्दल थोडक्यात ओळख करून घेतली। तर ध्यानयोग म्हणजे विषयाचं चिंतन करणाऱ्या आपल्या मनाचं निरीक्षण करायचं आणि ते निरीक्षण करताना आपोआपच मनातील विचार शून्य होऊन जातात आणि हेच विचार आपल्याला आसक्तीमध्ये घेऊन जातात, म्हणजे आसक्तीमधून आपोआपच मुक्ती मिळते। अशा रीतीने आपण आतापर्यंतच्या 4ही व्याख्यानातून साधारण एवढा आढावा घेतलेला आहे।
आता आपण हे बघूया की गीतेचं मार्गक्रमण नेमकं कसं होतं. कारण तुम्ही थोडा भाग पुरेसा केलेला आहे, आपण थोडासा रस्ता चालून आलोय, त्यामुळे आता तुम्हाला हा अंदाज येऊ शकेल मी काय सांगतोय ते. म्हणून आपण गीतेचं मार्गक्रमण इथे घेतलेलं आहे की गंतव्य ठिकाण म्हणजे आपल्याला नक्की कुठं जायचंय हे आपण सांख्ययोगातून शिकतो. म्हणजे आपण मी कोण आहे हे समजावून घेतलं. मग आपल्याला लक्षात आलं की मी पुरुष आहे, मी तो परमात्मा आहे. म्हणजे आता आपलं पक्क ठरलं की कुठे जायचं. आपल्याला तिथे जायचं आहे, म्हणजे जो कोणी मी खरोखर आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. मग हा जर प्रवास आपल्याला करायचा असेल तर ह्या प्रवासामध्ये आपल्याला मदतनीस पाहिजे. तर बुद्धियोग किंवा क्षण स्वीकारणे हा आपल्याला ह्या प्रवासामध्ये एक मदतनीस असणार आहे. त्यामुळे आपल्याला समत्व मिळतं आणि समत्वामध्ये आपण व्यवस्थित आपल्या गंतव्य ठिकाणी जाऊन पोहोचू शकतो. तर हा झाला आपला मदतनीस. त्यानंतर आपल्याला या प्रवासासाठी वाहन पाहिजे. तर कर्मयोग हे आपल्याला त्यासाठीचं वाहन आहे. दिवसभर किंबहुना 24 तास आपण काही ना काही कर्म करत असतो. हे कर्म आपण एका विशिष्ट पद्धतीने केलं तर तो कर्मयोगच आपल्याला काय करतो, आपल्याला जिथे जाऊन पोहोचायचं आहे तिथे घेऊन जातो. म्हणजे ते झालं आपलं प्रवासासाठीचं वाहन. त्यानंतर ह्या प्रवासामध्ये आपल्याला विश्रांती स्थान पाहिजे किंवा आपण जातो आहोत तो बरोबर रस्त्यावरून आपण जातोय का हे बघायला पाहिजे. किंवा थोडक्यात आपल्या वाहनाला योग्य ते ब्रेक्स पण पाहिजेत. तर हे सगळं आपल्याला ध्यान योगामध्ये मिळतात. आपल्या ते वाहनाचे ब्रेक आहेत असं समजा किंवा वाहन थोडं उभं करून आपण एक विश्रांती घेतो असं समजा. तो झाला ध्यानयोग. त्यानंतर आपण तिथे निश्चित पोहोचू. आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तिथे आपण निश्चित पोहोचू हा विश्वास आपल्याला भक्ती योगातून मिळतो. तर अशा रीतीने आपण हे गीतेचं मार्गक्रमण एक कल्पना चित्राच्या द्वारे तयार केलेलं आहे की यामुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या योगांचा किंवा वेगळ्या वेगळ्या गीतेमधील संकल्पनांचा आपल्याला नेमका काय उपयोग होणार आहे हे तुम्हाला ह्या काल्पनिक चित्रातून लक्षात येतं. आणि त्यामुळे मग आपला विनाकारण गोंधळ उडणार नाही की अरेच्छा सांख्ययोग काय आहे, बुद्धियोग काय आहे, कर्मयोग काय आहे, ध्यानयोग, भक्तियोग सगळं गडबड होतीये असं होणार नाही तुमचं. आजचा भाग आपला हा आज जवळपास आपण 3 अध्याय पूर्ण करणार आहोत. त्यामुळे आपलं तुमचं आणि माझं हे या 3 अध्यायांचं एक संयुक्त वाचन असल्यासारखं असणार आहे. कारण समजून घेण्याचा जो प्रधान भाग होता तो आपण गेल्या 4 व्याख्यानांमध्ये केलेला आहे. आणि ह्या 3 अध्यायांमधून भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपण आतापर्यंत जे शिकलेलं आहे त्याचंच विवरण आणखीन विस्तारानं सांगतायत. त्यामुळे नवीन संकल्पनांपेक्षा जुनं जे काही शिकलोय त्याचा विस्तार हा ह्या 3 भागांचा उद्देश आहे, ह्या 3 अध्यायांचा. आणि त्यामुळे आज आपण बऱ्यापैकी एक संयुक्त वाचन अशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवू शकता. तर हे जे गीतेचं मार्गक्रमण आहे हेच आपण चित्ररूपाने बघूया. असं समजा की गीता योगशास्त्र म्हणजे आपल्या जीवनाचा एक महामार्ग आहे आणि त्या महामार्गावरून आपल्याला प्रवास करायचा आहे. मग त्या प्रवासासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर हे ठरवायला पाहिजे की आपल्याला नेमकं कुठं जायचं. कारण आपण बस स्टँड वरती जरी गेलो आणि गाडी पकडणार असो तर आधी आपल्याला हे ठरवायला लागतं की आपल्याला कुठल्या गावाला जायचंय. तर तसंच हे एक सांख्ययोग नावाचं आपण एक काल्पनिक विद्यापीठ त्याची कल्पना केली आहे आणि त्या विद्यापीठात जाऊन आपण सांख्ययोगाचं ज्ञान घेतो किंवा सांख्ययोगातून आपण हे शिकतो की आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे. तिथे आपल्याला ज्ञान मिळतं की मी म्हणजे कोण आणि आपल्याला कुठे जायचंय. मग आता प्रवास सुरू करायचा आहे. प्रवास सुरू करायचा आहे म्हणजे आपल्याला अगोदर एक मदतनीस पाहिजे किंवा एखादा गाईड पाहिजे. जसं की आपण एखादं टुरिस्ट प्लेस बघायला गेल्यानंतर तिथे अगोदर गाईड घेतो, तो आपल्याला मदत करतो. तर इथे आपण बुद्धियोग हा एक गाईड घेतलेला आहे. इथे श्रीकृष्णाचं चित्र दर्शवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक आसूड आहे. तर श्रीकृष्ण हे आपल्याला बुद्धियोगाच्या रूपाने इथे मदत करत आहेत. त्यानंतर आपल्याला तर वाहन पाहिजे. तर कर्मयोग नावाचं वाहन आपण या ठिकाणाहून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला सारथी मिळाले आणि वाहन पण मिळालं. त्यानंतर
पुढे वाटेत मध्ये मध्ये थांबण्यासाठी आपल्याला ध्यानयोग नावाचं विश्रांतीगृह आहे. किंवा थांबायचं आहे म्हणजे ब्रेक अप्लाय करायचे आहे, तर ते ध्यानयोगातून आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर भक्तियोग आपण घेणार आहोत. तर भक्तियोग हा काय करतो, तर तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी पोहोचणार आहात हा विश्वास देतो, किंवा हा आपला मार्ग आनंददायक करतो. भक्ती ही नेहमी आनंददायक असते. तर त्यामुळे जसं आपल्याला प्रवासामध्ये आपल्या कारमध्ये टेप रेकॉर्डर असतो आणि तो टेप रेकॉर्डर आपल्याला काही कुठे घेऊन जात नाही, पण तो आपला प्रवास सुखकर करतो. तर त्यामुळे इथे आपण एक टेप रेकॉर्डरचं छोटंसं चित्र दाखवलंय. आणि त्यानंतर गंतव्य ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊन पोहोचणार त्याला आपण इथे नाव दिलंय श्री नारायण परमधाम. म्हणजे अशा रीतीनं हे कल्पना चित्र आहे की सांख्ययोग, बुद्धियोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग ह्या पाचही योगांची ह्या प्रवासामध्ये काय भूमिका असणार आहे हे आपण एका कल्पना चित्राद्वारे इथे सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया की गीतेची प्रधानपणे 3 भागामध्ये विभागणी झालेली आहे. पहिल्या 6 अध्यायांमध्ये ज्ञान दिलं जातं, जे की आपले 2 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि 3 अध्याय आपण आज घेणार आहोत. म्हणजे 3 आणि 2 5 होतील आणि 6वा अध्याय आणि त्या पुढचे आणखीन काही आपण पुढच्या वेळेला घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळतं. त्यानंतर 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायामध्ये आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते. कारण ते जे काही अज्ञात आहे त्या अज्ञाताला आपण सामोरं जातो आहोत. जे अज्ञात आहे, इन्फायनाइट आहे, जे आपल्याला माहिती नाहीये, तर त्याला सामोरं जाताना आपल्या मनामध्ये ईश्वराबद्दल भक्ती निर्माण होणं आवश्यक आहे. ती 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत निर्माण होते. म्हणजे जरी 12व्या अध्यायाला भक्तियोग असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा 7व्या अध्यायापासून त्याची सुरुवात होते. आणि शेवटचे 6 अध्याय 13 ते 18 ह्याच्यामध्ये आपण जे आतापर्यंत शिकलेलो आहोत त्या ज्ञानाच्या मागचं जे विज्ञान आहे ते विज्ञान समजावून सांगितलं जातं. म्हणजे अशा रीतीनं ढोबळमानाने 3 भागांमध्ये गीतेची आपण विभागणी करू शकतो. तर अध्याय 1 आणि 2 पूर्ण केले, 3 ते 5 आज पूर्ण करूयात. तर हे शिकत असताना तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल की गुरुजी हे पुन्हा पुन्हा तेच सांगतायत, तीच पुनरुक्ती होतीये. परंतु तसं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बारकावे आहेत. ते बारकावे समजावून घेण्यासाठी म्हणून पुष्कळदा एकच वाक्य किंवा एकच विषय पुन्हा पुन्हा येऊ शकतो. तसंच हा वर्ग पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपण जे काही शिकलो आहोत त्याचा पुन्हा एकदा मन लावून स्वाध्याय करणं आवश्यक आहे की जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल की नेमकं पहिल्या 5 अध्यायामध्ये आपण काय शिकलेलो आहोत. तर आता आपण सुरू करूया. 3ऱ्या अध्यायाचं नाव कर्मयोग असं नाव दिलेलं आहे. म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला कर्मयोगाची ओळख करून दिली, पण 3ऱ्या अध्यायामध्ये तोच कर्मयोग भगवंत इथे विस्ताराने सांगत आहे. तर अर्जुन इथे सुरुवातीलाच प्रश्न विचारतो भगवंताला की तुम्ही हे भयंकर कर्म मला कशाला करायला लावता? तुम्ही हे 2 अध्याय सांगितले हे खूप छान सांगितले, किंवा 2 योग सांगितले हे खूप छान आहे. सांख्ययोगामध्ये तुम्ही मला ज्ञान दिलं, मग मी त्या ज्ञानामध्येच राहतो ना, तुम्ही मला हे युद्धासारखं भयंकर कर्म कशाला करायला लावता? असा अर्जुनाचा प्रश्न तिथे सुरुवातीलाच होता. तर त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे पहा, कर्माशिवाय कोणीही क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, हे त्यांनी इथे त्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि हे आपण आपल्या बाबतीत सुद्धा जर तपासून पाहिलं तर आपल्या ते लक्षात येईल की खरोखरच आपण कर्माशिवाय एक क्षणभर पण राहू शकत नाही. उदाहरणार्थ अगदी बेसिक कर्म जर म्हटलं तर श्वास. हा श्वास आपण काय करतो? प्रत्येक क्षणाला घेत आणि सोडत असतो. त्यामुळे आपण कर्म थांबवू शकत नाही. कर्म करूनच नैष्कर्म्यता म्हणजे काय? कर्मातील निष्कर्मता, म्हणजे कर्म करूनही न केल्यासारखं, थोडक्यात कर्ममुक्ती ही प्राप्त होते. आणि ह्या कर्ममुक्तीलाच गीतेमध्ये योगनिष्ठा असा शब्द वापरलेला असतो. तर योगनिष्ठा म्हणजे कर्मयोग. हे 3ऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात की हे निष्पापा, ह्या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेलेली आहे. तर आता इथे भगवान हळूहळू
ते कृष्ण रूपातून देव रूपामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे इथे त्यांनी पूर्वी हा शब्द वापरलेला आहे की मी पूर्वी सांगितलेली आहे. याचा अर्थ मी तुला सांगण्यापूर्वी आणखीनही कोणाला तरी सांगितलेली आहे, हे त्यांनी सुतोवाच केलेला आहे. त्यानंतर पुढे 4थ्या श्लोकात ते काय सांगतात की कर्माचा त्याग केल्यामुळे तुम्ही सांख्ययोगी होऊ शकत नाही. अर्जुनाला काय वाटतं की मी कोणीच नाही, ह्या भूमिकेत जर प्रवेश करायचा असेल, संन्यास स्थितीमध्ये प्रवेश करायचा असेल, तर आपण कर्मांचा त्याग करूया, आपण जंगलामध्ये जाऊया. पण कृष्ण इथे स्पष्ट रीतीने सांगतात की कर्मांचा त्याग केल्याने काही तुम्ही सांख्ययोगी होणार नाहीत. म्हणजे तुम्हाला सांख्ययोगी जरी व्हायचं असेल किंवा कर्मयोगी व्हायचं असेल, दोन्हीपैकी कुठलाही मार्ग तुम्हाला निवडायचा असेल तरी तुम्ही कर्म सोडू शकत नाहीत, हे त्यांनी इथे सुरुवातीला त्यांनी सांगितलं. मग काय सोडायचं? कर्म सोडायचं नाही तर काय सोडायचं? तर कर्माची आसक्ती सोडायची. तर आपण काल पाहिलं की आसक्ती कशी असते? मला हे खूप कर्म करावंसं वाटतं, ही सकारात्मक आसक्ती झाली. आणि मला हे कर्म नको, ही नकारात्मक आसक्ती झाली. अर्जुनाला नकारात्मक आसक्ती व्हायला लागली होती. तो कर्म सोडून जाऊ इच्छित होता. मग इथे श्रीकृष्ण काय सांगतात? सुख आणि दुःख समान मानणाऱ्या धीर पुरुषाला इंद्रियाचे विषयाशी संयोग व्याकुळ करत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये थेट 15व्या श्लोकावरती म्हणजे मागच्या अध्यायात आपण जो पूर्वी अध्याय पाहिला त्याच्यामध्ये हा त्यांनी उल्लेख केला होता. म्हणजे इथे आपण हे बघणार आहोत की इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा आपापसात जो संयोग होतो तो विषय आता इथे आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर दुसऱ्याच अध्यायात 59व्या श्लोकात त्यांनी पुन्हा एकदा काय सांगितलं की इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषयच दूर होतात. आता म्हणजे काय? उदाहरणार्थ की समजा मी असं ठरवलं, आपण ते एकच उदाहरण घेऊन पुढे जाणार आहोत की मी ठरवलं की गुलाबजामुन हे मला योगामध्ये अडथळा आहेत, त्यामुळे मी इथून पुढे गोड खाणार नाही. 1 वर्षपर्यंत मी गोड न खाण्याचा संकल्प करतो आहे. आता इथे काय झालं? फक्त तो विषय दूर झाला. बायकोनं गुलाबजामुन घरामध्ये ठेवायचंच बंद केलं. म्हणजे काय झाले? विषय दूर झाला. परंतु त्याची आवड नाहीशी झाली का माझ्या मनातली? ते सांगता येत नाही. ती आवड नाहीशी झालेली नाहीये. म्हणजे इंद्रियांनी विषयांचं सेवन करत नाही असा एखादा पुरुष तुम्हाला जरी दिसला, एखादे महाराज तुमच्या घरी आले आणि ते म्हणाले मी अजिबात अमुक गोष्ट खात नाही, याचा अर्थ ते फार मोठे महाराज आहेत असं सिद्ध होतच असं नाही. कारण त्याची आवड नाहीशी झालेली आहे की नाही ते महत्वाचं आहे. आणि त्यांची आवड नाहीशी झालेली आहे की नाही हे फक्त ते स्वतःच समजून घेऊ शकतात. तसंच तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला ही आवड नाहीशी झाली की नाही हे तुम्ही स्वतःच काय करू शकता? बघू शकता किंवा ठरवू शकता. मग आता पुढे काय सांगतायत की अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक. आता इथे लक्षात घ्या, अंतःकरण कशाला म्हणायचं? आपल्याला अंतःकरण या शब्दाचा खरा अर्थ माहित नसतो. तर मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिन्हीला मिळून अंतःकरण असं म्हटलं जातं. म्हणजे आतील अवयव. मन, बुद्धी आणि अहंकार हे आतील अवयव आहे. जसं अंतःकरण असं असतं तसंच एक बाह्यकरण पण असतं. तर बाह्यकरण म्हणजे काय? तुमचे 5 इंद्रिय. कान, नाक, डोळे, त्वचा, जिव्हा हे जे इंद्रिय आहेत हे बाह्यकरण झाले. तसेच 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, गुदा, जननेंद्रिय हे तुमचे काय झाले? बाह्य इंद्रिय झाली. तर अशा रीतीने जी बाह्य 10 इंद्रिय आहेत त्याला बाह्यकरण म्हटलं जातं आणि मन, बुद्धी, अहंकाराला अंतःकरण म्हटलं जातं. तर हे जे अंतःकरण आहे, मन, बुद्धी, अहंकार याला जो ताब्यात ठेवू शकतो आणि त्यांना ताब्यात ठेवल्यामुळे काय होतं? आपले इंद्रिय राग आणि द्वेष याने रहित होतात. आता राग आणि द्वेष या शब्दांचे अर्थ पण तुम्ही लक्षात घ्या बरं का. राग म्हणजे आपल्याला मराठी माणसांना सहसा काय माहिती असतं की राग म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येणे, ज्याला क्रोध म्हणतात. पण संस्कृतमध्ये किंवा अध्यात्मामध्ये राग याचा अर्थ क्रोध नव्हे. राग म्हणजे काहीतरी हवंसं असणं,
आणि देश म्हणजे काहीतरी नकोसं असणं. म्हणजे काय? काहीतरी हवंसं किंवा काहीतरी नकोसं, ह्या दोन्हीपासून ज्याची इंद्रिय मुक्त झालेली आहेत, असं साधक. याला म्हणायचं रागद्वेष रहित साधक. मग ज्याला काही हवंसं पण नाहीये आणि नकोसं पण नाहीये, असा मनुष्य विषयांचा उपभोग घेत असून सुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. म्हणजे तो हवा आणि नको याच्या पलीकडे गेलाय आणि ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही विषयांचा उपभोग घेत असाल तरी सुद्धा काहीही हरकत नाही, असं भगवंत दुसऱ्या अध्यायात 64व्या श्लोकात सांगतात. म्हणजे ह्या स्लाइडमध्ये आपण काय पाहिलं की जो अध्याय आपण कालच पाहिला त्याच्यामध्ये 15व्या श्लोकात, 59व्या श्लोकात आणि 64व्या श्लोकात तीनही श्लोकात भगवंत एकच गोष्ट सांगतायत. काय? की इंद्रियांनी विषयांचं सेवन थांबवणं आवश्यक नाहीये आणि ते सेवन तुम्ही थांबवल्यामुळं तुमची आवड नाहीशी होणार नाही. तर तुमची आसक्ती किंवा आवड ही नाहीशी होणं महत्वाचं आहे. तुम्हाला ताटामध्ये गुलाबजामुन असले काय आणि नसले काय, दोन्ही पण ठीकच आहे. असल्यामुळे तुम्ही आनंदी होणार नाहीये आणि नसल्यामुळे दुःखी होणार नाहीये. अशा वेळेला ते गुलाबजामुन तुम्हाला अगदी कोबीची भाजी खाल्ल्यासारखे तुम्ही खाऊ शकता. आणि ते खात असताना तुमच्या जिभेला आनंद होत असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणाल ठीकच आहे, काही हरकत नाही. जीभ आनंद घेतीये का? हरकत नाही, घेऊ देत तिला आनंद. म्हणजे हा या अध्यायातला सगळ्यात प्रधान भाग आहे आणि तो आपण इथून पुढे लक्षात घ्यायचा आहे. तर दुसऱ्याच अध्यायातल्या पुन्हा 17व्या श्लोकामध्ये पुढे सांगितलं त्यांनी की ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचं पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जातात. आता मला सांगा की गंगा, यमुना, नर्मदा, सावित्री म्हणजे ह्या ज्या काही 7 नद्या आपण म्हणतो, ह्या 7 नद्यांचं पाणी भरभरून समुद्रामध्ये वाहतं. त्यामुळे समुद्र असं झालं का होतो ओसंडून वाहिला आणि त्याची उंची वाढली. इतकं पाणी समुद्रात शिरत असून सुद्धा समुद्राला ते विचलित करत नाही. त्याची उंची, त्याची लेवल ही स्थिर असते. त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करत नाही. म्हणजे भोग येतच नाहीयेत का? तर तसं नाही, भोग येत आहेत. तो डोळ्यांनी पाहतो आहे, नाकाने वास घेतो आहे, जिभेने चव घेतो आहे, त्वचेने स्पर्श ज्ञान आहे आणि कानांनी आवाजाचं ज्ञान घेतोय. हे सगळे भोग तो घेत असला तरी सुद्धा ते भोग कुठलाही विकार त्याच्यामध्ये उत्पन्न करत नाही. विकार म्हणजे कसा? की हे खूप छान आहे, हे मला हवंच आहे, हे मला उद्या पण पाहिजेच, हा झाला विकार. तर अशा प्रकारचा कुठलाही विकार हे भोग स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये निर्माण होत नाही. मग काय होतं? तर ते त्याच्यामध्ये सामावून जातात. गुलाबजामुन पण येतात, सामावून जातात. छान संगीत पण येतं, सामावून जातं. आरडाओरडा पण असतो, सामावून जातो. कडू भाजी असते, ती पण सामावून जाते. म्हणजे हे विकार येतात आणि तो त्यांना विरोध करत नाही. असा पुरुष काय होतो? परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा होत नाही. जो भोगांची इच्छा करतो, मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय किंवा हे नको, ते नको, ते नको, ह्या सगळ्या झाल्या भोगांच्या इच्छा. मग इथे सुद्धा अर्जुन काय करत होता? एक प्रकारच्या भोगाचीच इच्छा होती, मला युद्ध नको. असा पुरुष परम शांतीला प्राप्त होत नाही. मग आता इथे भगवंत तिसऱ्या अध्यायात आले आणि ते 6व्या श्लोकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत आपण मागचा आढावा घेतला की मागच्या अध्यायात किंवा मागच्या वर्गात आपण ज्या श्लोकांना फारसा टच केलं नव्हतं, तर ते तुम्हाला मी इथे संदर्भ दिले. आणि आता काय सांगतायत 6व्या श्लोकामध्ये? जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वरवर आवरून घेतो आणि काय करतो? मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करत राहतो. वरून काय दाखवतो? नाही नाही नाही, माझा संकल्प आहे, 1 वर्षपर्यंत मला गोड खायचं नाहीये, माझी साधना सुरू आहे, गोडाचा मी त्याग केलेला आहे.
आणि त्याचं मन काय करतं, ते मात्र त्याचं चिंतन करत असतं. काय उगाच हा संकल्प केलाय, किती छान आहे आज ही वस्तू, आज ही मला खायला मिळाली असते, किंवा किती छान संगीत आहे हे, आज मला हे ऐकायला मिळालं असतं. तो चिंतन करतोय. असा माणूस मूर्ख आहे. तो काय करतो, इंद्रिय बळसवरवर आवरून घेतोय. त्याला मिथ्याचारी किंवा दांभिक म्हटलेलं आहे. हे त्यांनी 6व्या श्लोकात सांगितलं. म्हणजे अशा रीतीनं मागच्या स्लाइड वरून जर पाहिलं तर हाच विषय भगवंतांनी मागच्या अध्यायापासून घेतलेला आहे हातामध्ये, आणि तो इथे आणखीन खोलामध्ये घेऊन चाललेला आहे. तर आता आपण अजून पुढे जाऊया. ते आणखीन पुढे काय सांगतायत, जो मनुष्य मनानं इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचं आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. म्हणजे तो काय करतो, प्रत्येक गोष्ट तो देण्याच्या भावनेनं करतोय. त्याला गोड आणि छान सुंदर स्वयंपाक आहे, तो घेतोय. पण तो कुठल्या भावनेनं घेतोय, की ह्या आहाराचा माझ्या शरीराला चांगला उपयोग होऊ देत आणि त्यामुळे जनसेवा घडू देत. म्हणजे तो इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचं आचरण करतोय. तो आसक्त होत नाहीये कशामध्ये. आता पुढे ते समजावून सांगतायत आपल्याला 34व्या श्लोकामध्ये. तुम्ही उघडू शकता 34वा श्लोक तुमच्या नोटबुकमध्ये. आपण अगदी जंप मारलेली आहे, 4थ्या श्लोकावरून थेट 34व्या श्लोकावर आपण गेलेलो आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की तुम्हाला वर्ग संपल्यानंतर हे मधले श्लोक पण वाचून त्याचा पण संदर्भ जोडणं आवश्यक आहे. तर 34व्या श्लोकात काय सांगतात, की प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये रागद्वेष लपलेले असतात. म्हणजे हवं किंवा नको. आता उदाहरणार्थ इंद्रिय आहे कान, आणि त्याचा विषय काय आहे, ध्वनी. तर त्या ध्वनीमध्ये हवं किंवा नको हे लपलेलं आहे. तो ध्वनी जर कर्कश असेल तर नको पण तिथं लपलेला आहे. तो ध्वनी जर गोड असेल तर हवंसं पण त्या ध्वनीमध्ये लपलेलं आहे. म्हणजे हवंसं किंवा नकोसं हे कुठं लपलंय, तर त्या विषयामध्ये लपलेलं आहे. हे इथे सांगितलं जात आहे. माणसाने ह्या दोन्हींच्या आहारी जाता कामा नये. दोन्हींच्या मध्ये काय म्हणजे काय, हवंसं किंवा नकोसं, ह्या दोन्ही गोष्टीच्या आपण आहारी जाऊ नये. नकोसं वाटतंय म्हणून पळून जाण्याची आवश्यकता नाही. आपण तो ध्वनी सहन करावा, सहन करायला शिकावं. आणि अगदीच आपल्या कानाला त्यामुळे त्रास होणार असेल, शरीराला हानी होणार असेल, तर जाणीवपूर्वक आपण तिथून दूर जाऊ शकतो, पण त्याच्या आहारी जाऊ नये. कारण का, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न निर्माण करणारे शत्रू आहेत. कोण, राग आणि द्वेष. म्हणजे हवंसं असणं आणि नकोसं असणं हे आपल्या कल्याण मार्गातले काय आहेत, शत्रू आहेत. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी, आता मी थेट 16व्या अध्यायावर जंप केले बरं का, तुम्ही तो उघडला नाही तरी चालेल, पण फक्त इथे लक्षात घ्या की गीतेमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हा विषय पुन्हा पुन्हा भगवंतांनी हाताळलाय. तो आपण एका जागी आणून तुम्हाला दाखवतोय. काय दाखवतोय, की भगवंताला इंद्रियाचा विषयाशी संयोग होण्यावरती कुठलंही ऑब्जेक्शन नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि नेमकं आपल्या मनावरती अध्यात्माच्या नावाखाली हेच ठसवलं जातं, की अरे इंद्रिय आणि विषय दूर ठेवा. इंद्रिय आणि विषय हे वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या समोर येतात. ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पाचही विषयांच्या रूपानं पण येतात, सांसारिक रूपानं पण येतात, स्त्री पुरुष संबंधांच्या रूपानं पण येतात. परंतु भगवंताचं त्याला कशालाच ऑब्जेक्शन नाहीये. भगवंत आपल्याला इथे काय सांगतायत, की त्यांच्याविषयी आसक्ती नसावी, आणि ती आसक्ती नसणं ही दैवी संपत्ती आहे. ती आसक्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेले आहात, असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे गेल्या 3ही स्लाइडमध्ये आपण हे पाहिलं की इंद्रिय आणि विषय यांचा एकमेकाशी संबंध येण्याला कुठलीही हरकत नाहीये, कारण तो येणारच आहे. तुम्ही जंगलात जरी गेलात सगळा संसार सोडून, तरी सुद्धा तिथे तुम्हाला फुलांचा सुवास येणार आहे. तिथे तुम्हाला तळ्यात कमळं फुललेली दिसणार आहेत. तिथे तुम्हाला सुंदर सुंदर हरणं दिसणार आहेत, आणि त्यामुळे तुमचे डोळे सुखावणारच आहेत.
त्यामुळे इंद्रियांचा विषयाशी संयोग कोणीच थांबवू शकत नाही. प्रश्न हा आहे की त्याच्या मागे न धावणं, त्याच्याबद्दल आसक्ती न वाटणं. आणि तुमच्या मनाला ती आसक्ती वाटणार आहे, तेव्हा बुद्धीनं तिला जागृत करायचंय. मन म्हणणार आहे, आपण रोज ह्याच तळ्याकाठी येऊन बसत जाऊया. तुम्ही जंगलात गेलात आणि संन्यास ग्रहण केलाय, तरी सुद्धा तुमचं मन तुम्हाला म्हणणार आहे, हे तळ छान आहे, इथे फार छान कमळं फुललेली आहेत, आपण रोज इथे येऊन ध्यान करूया. तेव्हा बुद्धीनं त्या मनाला सांगायचं आहे की ह्या सौंदर्याच्या आसक्तीमध्ये तू पडू नकोस. म्हणजे बुद्धीनं जे जागृत असणं असं जे आपण म्हटलंय, ते जागृत असणं हे आहे. म्हणजे इंद्रियांचा विषयांशी संयोग होत असताना मन वाहवलं जाणार आहे. मनाला चंचल म्हटलेलं आहे. तुम्ही पहा, कृष्णाच्या हातामध्ये लगाम आहे. मन चंचल आहे आणि लगाम कसा आहे? लगाम फ्लेक्झिबल आहे. तो लगाम काय करतो? विषयांनी, विषय म्हणजे घोडे, त्या घोड्यांनी अशी मान हलवली की तो लगाम सुद्धा असा हलणार आहे. परंतु त्या बुद्धीचं काम आहे की तो लगाम ओढून धरणं. विषय तर ते मन हलवणार आहे आणि लगाम पण जसा विषय मान हलवतील तसा हलणार आहे. पण त्या लगामाला ताणून धरणं हे कोणाचं काम आहे? बुद्धीचं काम आहे. लगाम हा नेहमी तणावातच असणार आहे. आणि त्याला ओढून धरलं तरच गाडी व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळे बुद्धीचं काम ते आहे. आणि बुद्धीला हे ज्ञान देणं हे आपलं काम आहे. ह्या वर्गातून आपण काय करतो आहोत? आपण बुद्धीला ट्रेनिंग देतो आहोत. आपण आपल्या बुद्धीला कृष्णरूप करतो आहोत. जे ज्ञान कृष्ण अर्जुनाला देत आहेत, तेच ज्ञान आपण आपल्या बुद्धीमध्ये भरतो आहोत. तर आपण पुढे जाऊया की आता भगवान आणखीन पुढचं पाऊल उचलतायत किंवा पुढची स्टेप समजावून सांगतायत की प्रत्येक कर्म ईश्वरासाठी म्हणून करावं. म्हणजे तुमचे विषय आणि तुमची इंद्रिय याचा संयोग होणार आहे. त्याचा संयोग घडला की कर्म होणार आहे. कर्म म्हणजे काय? इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा संयोग. मग तो संयोग घडला तरी प्रत्येक कर्म ईश्वरासाठी म्हणून करावं आणि त्यालाच यज्ञ असं म्हटलेलं आहे. पहा, आता तुम्हाला एक स्टेप पुढे सांगितली. कर्मयोगात काय सांगितलं होतं? की समोरच्या व्यक्तीचा फायदा व्हावा म्हणून कर्म करा. सर्वांना मिळू देत ह्या भावनेनं करा. आणि आता हळूच एक पुढचं पाऊल त्यांनी सरकवलंय. काय म्हणतायत? की ईश्वरासाठी म्हणून करा. म्हणजेच तुमच्या समोर असलेली व्यक्ती ईश्वर आहे आणि आपल्या हातानं तिची सेवा घडती आहे, ह्या भावनेनं तुम्ही करा. म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीला मिळू देत असं नव्हे, तर समोरची व्यक्ती परमेश्वर आहे आणि माझ्या हातून त्या परमेश्वराची सेवा घडते आहे. किती सुंदर आणि किती हळूच असं भगवंतांनी पहा एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायामध्ये स्थलांतर केलंय. तर 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगतायत. काय सांगतायत? की यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागता सुद्धा इच्छित भोग खात्रीनं देत राहतील. अशा रीतीनं त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. इथं दिलंय पहा की देवतांना त्यांचे भोग अर्पण करून उरलेलं प्रसाद म्हणून घ्यावं. म्हणजे काय? आता उदाहरणार्थ मी नोकरी करतो, मग मी देवतांना त्यांचे भोग अर्पण करायचे म्हणजे काय? तर मी नोकरीवरती गेल्यानंतर जे 30 दिवस काम करत आहे, ते काम करत असताना मी हे देवतांचे भोग देवतांना अर्पण करतो आहे. पूर्णपणे देण्याच्या भावनेनं काम करतो आहे. आणि हे काम करून शेवटच्या दिवशी 31 तारखेला मला जो मिळेल तो प्रसाद असणार आहे. त्याला जे काही उरून मिळालं तुम्हाला ते प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करावं, असं भगवंत इथं सांगतायत. आणि स्वतःसाठी काम करणारा माणूस चोर आहे, पापी आहे, अशा शब्दामध्ये ते 13व्या श्लोकामध्ये निर्भत्सना करता आहेत. 12व्यात पण शेवटची ओळ तुम्ही पाहू शकता. तुमच्या 41व्या पानात 12व्या श्लोकात त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. पहा किती निर्भत्सना करताय. की स्वतःसाठी जर आपण काम करत असू, पगारासाठी म्हणून जर मी नोकरीवरती जात असेल तर मी चोर आहे, तर मी पापी आहे, अशा शब्दामध्ये भगवंत इथेच त्याची कान उघडणी करतायत.
पुढे 14व्या 15व्या आणि 16व्या श्लोकामध्ये हे गुह्य श्लोक आहे हा थोडासा. हा श्लोक आपल्याला समजावून घ्यावा लागतो. हा रूपकात्मक आहे. काय सांगतात? यज्ञ स्वरूप जीवन पाऊस देतो आणि पाऊस अन्न देतो. तुम्ही तुमच्या पुस्तकात जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. हे ठीक आहे. अन्न खाल्लं की आपलं शरीर तयार होतं. अन्न निर्मिती पावसामुळे होते. चला हे पण मंजूर आहे. पाऊस यज्ञामुळे पडतो. हे काही मनाला पटत नाही. किंवा शास्त्रज्ञ सुद्धा मानणार नाही की तुम्ही कुठेतरी एखाद्या जंगलात बसून किंवा एखाद्या मोकळ्या जागेत बसून तुम्ही यज्ञकुंड तयार केलं आणि तिथे यज्ञ सुरू केला आणि तो यज्ञ म्हटला, मंत्र म्हटले, त्यात हवन केलं, त्यामुळे कसा काय पाऊस पडेल? पुष्कळसे लोक हा श्लोक शब्दशः घेतात. पण हा शब्दशः घेण्याची गोष्ट नाहीये. यज्ञ स्वरूप जीवन पाऊस देतो आपल्याला. म्हणजे काय आहे की आपलं जीवन जर यज्ञ स्वरूप असेल, आपली प्रत्येक कृती ही जर देण्याच्या भावनेनं असेल, तर पाऊस आपोआप पडेल. कसं? मी तुम्हाला अजून थोडं स्पष्ट करून सांगतो. हे पहा, आपलं संपूर्ण शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपण डोळे उघडले तरी आपल्या आजूबाजूला ही 5 महाभूत दिसतात. पृथ्वी आहे, वायू आहे, पाणी आहे. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. आपल्या पृथ्वीचं एक विशिष्ट टेम्परेचर आहे. त्याला आपण तेज म्हणतो. आणि आपल्या सभोवताली पसरलेलं आकाश आहे. हे ज्या 5 वस्तू आहेत, ही जी 5 महाभूतं आहेत, ह्यांना आपण काही देतो का? त्यांच्यापासून आपण अन्न घेतो, हवा घेतो, पाणी पितो. हे सगळं आपण घेतो. त्यांना ओरबाडून, खाणींना खोदून आपण वाहनं बनवतो, घरं बांधतो. त्यांना आपण पुष्कळसं ओरबाडतो. त्यांना परत काय देतो? हा प्रश्न आहे. कारण आपण मागच्या व्याख्यानात पाहिलं की घेणं आणि देणं हे दोन्ही कसं असायला पाहिजे? बरोबरच असायला पाहिजे. तुम्ही फक्त जर ओरबाडून घेत असाल आणि परत काही देतच नसाल, तर काय होईल? तर पाऊस पडणं थांबेल. आपण काय करतो आहोत? मोठमोठे कारखाने उभे करतो आहोत, जंगलं तोडतो आहोत, नद्यांचं प्रदूषण करतो आहोत. विकासाच्या नावाखाली अनेक रासायनिक कारखाने निर्माण करून ती रसायनं नद्यांमध्ये सोडतो आहोत. नद्यांमधले जलचर मरून चाललेले आहेत. सृष्टीची संपूर्ण साखळी बिघडलेली आहे आणि ही साखळी बिघडल्यामुळे काय झालेलं आहे? पाऊस पडायचा कमी झालेला आहे. यज्ञ स्वरूप जीवन, आपलं जीवन, आपलं म्हणजे ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्ती, आज जी काही 700 कोटी जनसंख्या आहे या पृथ्वीवरची, जे कोणी मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, राजकारणी आहेत, ह्या सगळ्यांनी, आपण सर्वांनी मिळून जर आपलं जीवन ह्या पंचमहाभूताला काहीतरी द्यायचं आहे, ह्या भावनेनं जर आपण जीवन जगू लागलो. उदाहरणार्थ जवळच अंतर जायचंय ना, मग कशाला मोटाराने कार पाहिजे? कशाला म्हणून प्रदूषण वाढवायचं? मी पायी जाईल. आपल्याला 50 लोकांना मिळून जायचंय ना, मग कशा करता 10 कार घेऊन जायच्या? आपण सगळे मिळून एकाच बसनं जाऊयात ना, कमी प्रदूषण होईल. म्हणजे अशा रीतीनं आपली प्रत्येक कृती जर देण्याच्या भावनेनं होत असेल, बाजारात जातो आहोत, कशाला ते प्लास्टिक आणायचं? आपण एक सुताची पिशवी घेऊन जाऊयात. आपण सगळ्या भाज्या, धान्य हे सगळं त्या पिशव्यामध्ये टाकून आणू. कशा करता प्लास्टिक पॅकिंग प्रत्येक गोष्टीला वेगळी पाहिजे? माझ्या लहानपणी माझे मित्र दुकानदार असायचे, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असायची की अर्धा किलो मिरचीचा कागदामध्ये पुडा बांधून दाखवायचा, ही त्यांची शर्यत असायची. मग त्या कागदामध्ये अर्धा किलो मिरच्या कशा बांधायच्या बरं? कारण मिरचीचं वजन खूप कमी असतं. थोडक्यात काय, तर त्या काळी असं प्रत्येक गोष्टीला प्लास्टिक इतक्या सहज उपलब्ध नव्हतं. आपण विकासाच्या नावाखाली काय केलं? आपण ती सगळी व्यवस्था बदलली. आपलं यज्ञ स्वरूप जीवन आहे का? आपण निसर्गाची किती हानी करतो आहोत, हे प्रत्येक क्षणाला जर आपण आजमावून पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल की पाऊस का कमी झालेला आहे. आणि ते भगवंत इथे सांगतायत की यज्ञ स्वरूप जीवन पाऊस देतो, पाऊस अन्न देतो, अन्नामुळे प्राणी जगतात. जो या सृष्टी चक्राला अनुसरून जीवन जगत नाही, तो पापी आहे, असं म्हटलेलं आहे पहा.
तिसऱ्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. तिथे सृष्टीचक्र हा स्पष्ट शब्द आहे. आणि तुम्ही संस्कृत जरी पाहिलं, डाव्या हाताला संस्कृत पण आहे. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तीय तिह यह. म्हणजे सृष्टीचक्रावरती आपल्या ऋषींनी, श्रीकृष्णाने किती स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ह्या सृष्टी चक्राला तुमचं जीवन अनुसरा आणि हे चक्र तुम्ही बिघडवू नका. हे चक्र तुम्ही बिघडवलंय म्हणून पाऊस पडत नाही. त्यामुळे अर्धवट अर्थ काढून 5-10 ब्राह्मण किंवा यज्ञवेत्ते गोळा करून तुम्ही यज्ञ निर्माण केला आणि खूप साऱ्या समिधा आणल्या आणि त्या यज्ञामध्ये टाकल्या म्हणजे आपल्या गावात निश्चित पाऊस पडेल अशा भ्रमात राहू नका. भगवंत श्रीकृष्ण इथं सृष्टी चक्राबद्दल स्पष्टपणे बोलतायत. त्यामुळे अर्धवट अर्थ घ्यायचा नाही. आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला समजलं यज्ञ म्हणजे काय? तर विहित कर्म, तुम्हाला जे काही आपोआपच प्राप्त झालेलं आहे नशिबानं, ते जे कर्म आहे ते कर्म म्हणजे यज्ञ आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायचंय. मग आता पुढे कृष्ण काय सांगतायत की अज्ञानीला भ्रमित करू नका असं ते सांगत आहेत. काय म्हणणं आहे त्यांचं? 21 ते 26 हे श्लोक तुम्ही उघडू शकता. 21व्या श्लोकात ते काय म्हणतात की श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. त्यामुळे आसक्तीने का होईना, आता सामान्य माणूस असतो, त्याला ज्ञान नसतं, त्याला ज्ञान नसेल आणि तो आसक्तीने का होईना जर काही कर्म करत असतील आणि ती कर्म सगळी शास्त्रविहित असतील, त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण करू नये. विज्ञानाने तीच कर्म आणि तशाच पद्धतीने करावीत, पण अनासक्त होऊन करावीत. आता याचं एक उदाहरण आपण सांगूया. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, पण आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. आपण एक उदाहरण बघूया की एक विद्वान आहे आणि त्याला सगळी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच्या हे लक्षात आलं की माझ्या आजूबाजूला देव हा प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये भरून व्यापून राहिलेला आहे. मग आता तो जो सकाळची देवपूजा करत होता रोज सकाळी उठून, त्याला त्या तांब्याच्या त्याच्या मूर्ती आहेत त्या पण देव समान आहेत. ज्या पाण्यानं तो त्या मूर्तीला आंघोळ घालते ते पाणी पण देव समान आहे. पाण्यासाठी जी पळी वापरतो ती पळी पण देव समान आहे. ज्या पाटावर तो बसलाय तो पाट पण देव समान आहे. त्याला सगळंच देव समान भासतंय. त्यामुळे मुद्दाम होऊन त्या मूर्तीची आणखीन वेगळी पूजा करावी असं त्याला वाटतच नाही आणि तो त्याच ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये प्रवेश करता झाला आणि तो तिथूनच उठून उभा राहिला. त्यांनी पूजा सोडून दिली. तो तिथेच नाचू लागला, गाऊ लागला. तिथपर्यंत ठीक आहे. परंतु भगवंत काय सांगताय की विद्वानानं केवळ बुद्धीच्या सहाय्यानं सगळीकडे ईश्वर भरून राहिलेला आहे असं म्हणून जर तो ती देवपूजा सोडून देईल तर काय होईल? तर सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा भ्रमिष्ट होतील की अरे तो इतका हुशार आहे, इतका महान आहे, इतका ज्ञानी व्यक्ती आहे, तो सुद्धा देवपूजा करत नाही, मग मी कशाला करू? मग तो मनुष्य जो चराचरामध्ये देव पाहू शकत नाही असा जो सामान्य माणूस आहे तो त्या तांब्या पितळाच्या मूर्तीमध्ये सुद्धा ईश्वर बघणार नाही आणि तो काय होईल? तो पथभ्रष्ट होईल. म्हणून इथे भगवंत विशेषत्वानं सांगतायत की हे सगळं शिकल्यामुळे जरी तुम्ही ज्ञानी झालात तरी सुद्धा तुम्ही अज्ञानीला भ्रमित करू नका, कारण अज्ञानी व्यक्ती श्रेष्ठ पुरुषांचं अनुकरण करते. हे 21व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत अतिशय विस्ताराने सांगितलेलं आहे आणि हे तुम्ही नंतर घरी गेल्यानंतर सावकाशीनं वाचून बघू शकता. मी तुम्हाला फक्त इथं दृष्टी देणार आहे. मी फक्त तुम्हाला एक एक खिडकी उघडून दाखवणार आहे. या बाजूला पर्वत आहेत, या बाजूला नदी आहे, या बाजूला आणखीन काही वेगळं दृश्य आहे. हे तुम्ही घरी गेल्यानंतर शांतपणाने पाहायचं आहे. पुढे श्रीकृष्णाने परधर्मो भयावह ही एक संकल्पना इथे मांडलेली आहे. गीतेमध्ये ही संकल्पना आहे. ही संकल्पना काय आहे? 3ऱ्या अध्यायातला आपण 33वा श्लोक तुम्ही उघडू शकता. आपण पाहूया तिथे काय लिहिलंय. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचा हट्टीपणा काय करील? हा तो श्लोक आहे.
हा खूप अतिशय महत्वाचा श्लोक आहे पहा. याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे की सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात. याचा अर्थ असा आहे की ही जी 24 तत्वांची प्रकृती आहे, ही प्रकृती 3 गुणांनी बद्ध आहे, सत्व, रज आणि तम. तर या ठिकाणी श्रीकृष्ण फक्त काय करतायत, त्रिगुणाची एक थोडीशी ओळख आपल्याला करून देत आहेत. आणि आपण सगळे ह्या 3 गुणांनी बद्ध असतो. आपलं शरीर कशाने बनलेलं आहे, ह्या 24 तत्वांनीच बनलेलं आहे. मग ह्या 24 तत्वामध्ये जर ते 3 गुण असतील तर तेच 3 गुण कमी अधिक प्रमाणात तुमच्यात सुद्धा असतात. आणि त्या 3 गुणामुळे तुमचा स्वभाव बनतो. कुणाचा सात्विक स्वभाव असतो, कुणाचा राजसिक असतो, कुणाचा सत्व आणि रज ह्या दोन्हीचा मिळून असतो, कुणाचा रज आणि तम ह्या दोन्हीचा मिळून असतो. हे जे अनेक संमिश्रण तयार होतात, त्या संमिश्रणामधून वेगवेगळ्या व्यक्तीचा वेगळा वेगळा स्वभाव तयार होतो. आणि मग तुम्ही हट्ट करून जर असं म्हणाल की नाही नाही, मला तो सात्विक मनुष्य वागतो ना तसंच वागायचं आहे, किंवा सात्विक मनुष्य जर म्हणेल की नाही नाही, तो राजा आहे ना, युद्ध लढतो, मला पण तशीच युद्ध लढायची आहेत, तर ते कामाचं नाही. तुम्ही तसा हट्ट करू नका. आणि भगवंत इथे अर्जुनाला हेच सांगताय की तू हट्ट करू नकोस, तू सात्विकपणाचा आव आणू नकोस. तुझा स्वभाव राजसिक आहे, तू राजा आहेस. आणि राजा असल्यामुळे तुला ह्या राजसिक ह्या गुणातून काही धर्म प्राप्त झालेला आहे, ज्याला आपण राजधर्म असं म्हणतो. गुणामुळे धर्म प्राप्त होतो, त्यामुळे गुणधर्म हा शब्द आलेला आहे. तर तुझा जो गुण आहे राजसिक गुण, त्याच्यामुळे तुला राजधर्म प्राप्त झालेला आहे आणि तो राजधर्म तू निभावला पाहिजेस. तू इथे संन्यास घेण्याचा विचार करू नकोस, जंगलात जाण्याचा विचार करू नकोस. जंगलात जाणं पण चुकीचं नाहीये. जो राजसिक नाहीये, जो अतिसात्विक आहे, ज्याच्या शरीरात मुळातच सत्वगुण अतिशय प्रभावी आहे, अशा व्यक्तीनं जर संसाराचा त्याग करून तो गेला जंगलात तरी काही हरकत नाही. पण तू तसा नाहीयेस, त्यामुळे इथे तुझा हट्टीपणा कामाचा नाही, असं ते सांगताय. तुमच्या हातून घडणारी कर्म ही प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांमुळे घडतात, असं ते 27 ते 29 ह्या श्लोकांमध्ये सांगतात. तुम्ही पुन्हा आता मागच्या पानावरती येऊ शकता आणि 27, 28, 29 ला टिक मारू शकता. 27 मध्ये काय झालंय, वास्तविक सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, असं पहिलं वाक्य आहे. मी तुम्हाला एक मध्यवर्ती संकल्पना समजावून सांगणार आहे. आपण प्रत्येक श्लोकातली प्रत्येक ओळ समजावून घेऊ शकत नाही, ते तुम्ही सावकाशीने करा. तर ही संकल्पना काय आहे, सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांची आहे. तर प्रकृती या 3 गुणांनी बद्ध असते. तुमच्यामधली अतिशय सज्जनता असेल तर तो सत्वगुण झाला, तुमच्यामधला व्यावहारिकता असेल तर ती रजोगुणी झाली, आणि तुमच्यामध्येच एखाद्या गोष्टीचा नाश करावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा आसुरी प्रवृत्ती वर आली तर तो तमोगुण झाला. तर थोडक्यामध्ये काय की सात्विकता, राजसिकता, तामसिकता हे गुण आपल्यामध्ये मुळातच कमी अधिक प्रमाणात असतात आणि त्या कर्माला अनुसरून आपल्या हातून कृती घडतात. फक्त त्या कृती आपण ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं कराव्यात. तुमच्यामध्ये राजसिकता खूप असेल तर तुम्ही राजसिक कर्म ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं करा. तुमच्यामध्ये सात्विकता पराकोटीची असेल तर तुमच्या हाताने घडणारी सात्विक कर्म तुम्ही ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं करा. म्हणजे तिघांची पण, सात्विक पुरुष, राजसिक पुरुष, तामसिक पुरुष किंवा ह्या दोन्हीच्या मध्ये मध्ये भरकटणारे पण, सगळ्यांची भावना एक असणार आहे, कर्म वेगळी असणार आहे, हे इथं सांगतायत. आणि हीच गुण संकल्पना किंवा स्वभाव संकल्पना किंवा धर्म संकल्पना आहे जी मी तुम्हाला आता समजावून सांगितली. तुमच्या स्वभावगत कर्म हितकारक आहे, पण स्वभावाच्या विरुद्ध केलं तर मात्र ते भयावह आहे. आणि म्हणूनच गीतेमध्ये एक श्लोक आहे पहा की परधर्मो भयावह, 35वा श्लोक आहे पहा तो. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आता हा श्लोक सुद्धा पहा लोक चुकीचा अर्थ काढतात. इथे धर्म या शब्दाचा अर्थ हिंदू धर्म, मुसलमान धर्म, बौद्ध धर्म असा नाहीये. अशा प्रकारचे धर्म भारतामध्ये भगवद्गीता निर्माण झाली त्यावेळेला अस्तित्वातच नव्हते. त्यांना धर्म काय म्हणायचंय, ते धर्म तुम्हाला जे निसर्गतः प्राप्त झालेले गुण आहेत
आणि त्या गुणामुळे तुम्हाला जो धर्म प्राप्त झाला तो धर्म म्हणायचा आहे. तो धर्म तुम्ही सोडू नका. अर्जुनाचा धर्म काय आहे? युद्ध करणं हा अर्जुनाचा धर्म आहे. आणि त्याच्यासाठी श्रीकृष्ण सांगतायत की अरे अर्जुना, परधर्मो भयावह हा. तू परधर्माच्या मागे लागू नकोस. तू जंगलात जाण्याचा विचार करू नकोस. का? कारण तो भयावह आहे. तुमचा सात्विक स्वभाव असेल तर तुम्हाला ती लढाई नकोशी वाटेल. तुम्हाला तो रक्तपात पाहणार नाही, ती हिंसा पाहणार नाही. बाणांनी तुम्ही कुणाला विदीर्ण करताय, हातपाय तुटतायत लोकांचे, डोकी चिरडतायत, रक्ता मांसाचा चिखलाचा पूर वाहतोय. तुमचं हृदय जर नाजूक असेल तर तुमच्याच्याने हे पाहणार नाही. तुम्ही कोमल हृदयाचे असाल तर तुम्ही तिथे चक्कर येऊन पडाल. मग परधर्म भयावह हा, अशा व्यक्तीनं तिथं थांबण्यात अर्थ नाहीये. तुम्ही बळच दुसरं काम करणं भयावह आहे. त्याला इतर सुद्धा आणखीन संदर्भ पहा, इथे मी लिहिलेत की 18व्या अध्यायामध्ये 45वा श्लोक, 48वा, 59वा आणि 60वा हे थेट शेवटच्या अध्यायामध्ये सुद्धा स्वधर्म आणि परधर्म ह्या विषयाचं विवेचन केलेलं आहे. तर ज्या वेळेला आपण तिथे जाऊ तेव्हा ते बघू, पण घरी तुम्ही ते वाचून बघू शकता. पण आणखीन पुढे जाऊया. पुढे भगवंत 3ऱ्या अध्यायामध्येच की मग सामान्य व्यक्ती आणि कर्मयोगी यातला फरक समजून सांगतात की कर्मयोगी त्याला म्हणायचं की तो संतुष्ट असतो. कशाने संतुष्ट असतो? तो याने संतुष्ट असतो की मला एक विशिष्ट कर्म करावंसं वाटतंय. हा सगळा त्रिगुणाचा खेळ आहे हे तो समजावून घेतो. काय समजावून घेतो? की मी, माझ्यातला जो मी आहे तो परमात्मा आहे. तो परमेश्वर आहे. तो ह्या गुणांनी बद्ध नाहीये. माझं शरीर गुणांनी बद्ध आहे. माझं अंतःकरण गुणांनी बद्ध आहे. माझं बाह्यकरण गुणांनी बद्ध आहे. माझं मन, बुद्धी, अहंकार हे गुणांनी बद्ध असतील, पण माझ्यातला जो मी आहे तो परमात्मा, परमेश्वर, पुरुषोत्तम आहे. आणि त्यामुळे माझ्या मनाला काही विशिष्ट कर्म करावीशी वाटतात. हा सगळा त्रिगुणाचा खेळ आहे. तर तो खेळ लक्षात घेऊन मी काय करेल? मला अनुरूप अशी कर्म स्वीकारेल आणि ती देवाला अर्पण करण्याच्या भावनेनं कर्मयोग म्हणून करेल. स्वभावगत कर्म जनकल्याणासाठी म्हणून करेल. स्वार्थ भावना टाकून देऊन करेल. तो म्हणायचा कर्मयोगी. आणि सामान्य माणूस काय असतो? तो काय करतो? ह्या तीनही गुणांनी मोहित होतो. तो मलाच पाहिजे म्हणून कर्म करू लागतो आणि कर्मबंधनात अडकतो. त्याला विजय मिळवावा, जमीन प्राप्त करावी, राज्य मिळवावं, ह्या स्वार्थापोटी युद्ध करावं असं वाटेल. किंवा माझे नातेवाईक याच्यात मरतील ह्या मोहामुळे युद्ध सोडावंसं वाटेल. युद्ध सोडावंसं वाटलं काय आणि करावंसं वाटलं काय? तुम्हाला ते कशामुळे ते करावं किंवा सोडावं वाटतं ती मागची भावना महत्वाची आहे. आणि सामान्य माणूस काय असतो? या भावनेमध्ये वाहून गेलेला असतो. म्हणून कृष्ण सांगतात की आपल्या स्वभावाला अनुरूप कर्म करा, पण ईश्वराला अर्पण करण्यासाठी करा. पण हा जो हव्यास आहे सामान्य माणसाला, म्हणजे त्याला काहीतरी हवंसं वाटते किंवा नकोसं वाटते. दोन्ही काय आहेत? एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे हवंसं किंवा नकोसं मुळात येतं कुठून? हे त्यांनी पुढे सांगितलंय 37व्या श्लोकामध्ये. तुम्ही 37वा श्लोक उघडून बघू शकता. काय म्हणतायत भगवान? की रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम हा क्रोध आहे. हा खूप खादाड आहे. तो भोगांनी कधीही तृप्त न होणार आहे. मोठा पापी आहे. हाच तुझा वैरी आहे हे तू जाण. काय म्हटलं त्यांनी? रजोगुणामधून काय उत्पन्न होतं? काम निर्माण होतं. म्हणजे सत्व, रज आणि तम हे जे आपल्या शरीरात 3 गुण आहेत, त्यातला जो रजोगुण आहे तो रजोगुण तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीतरी हवंसं ही भावना निर्माण करतो. अशा वेळेला मनाने आणि बुद्धीने जागृत राहायला पाहिजे. काहीतरी हवंसं वाटणं ठीक आहे, पण एका मर्यादेपर्यंत. ती मर्यादा सोडून तो जात असेल तर मनाचा लगाम काय करायला पाहिजे? ओढायला पाहिजे. तर हा रजोगुण खूप खादाड आहे. तो भोगांनी कधीच तृप्त होत नाही. तो तुम्हाला वाहवतच घेऊन जाणार आहे. आणि
त्या कामामुळे काय होतं की हे ज्ञान आच्छादित राहतं. ती जी कामना आहे, तुमच्या मनामध्ये जी एक विशिष्ट कामना निर्माण होते आणि तिच्या मागे तुम्ही वाहवत जाता, त्यामुळे ते ज्ञान काय होऊन जातं, तुमच्या अंतःकरणात असलेलं ज्ञान आच्छादित होऊन जातं. तुम्ही आता गीतेचा क्लास केला, तुम्ही ज्ञान घेतलं, तरी सुद्धा थोड्या कामामुळे थोड्या काळानंतर हे ज्ञान पुन्हा एकदा मोहाने आच्छादित होऊन जाऊ शकतं. तुमच्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या कामना निर्माण होतील आणि त्यामुळे हे ज्ञान आच्छादित होऊन जाईल, झाकून जाईल. ह्या कामाची किंवा ह्या रजोगुणाचे निवासस्थान कुठे आहे? तर तुमची इंद्रिय, तुमचं मन आणि बुद्धी, हे ह्या तिघांमध्ये तो राहतो. रजोगुण हा जो खादाड आहे तो कुठे राहतो? इंद्रियांमध्ये, तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये सुद्धा तो राहतो. त्यामुळे बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक, असं ते 43व्या श्लोकामध्ये सांगतायत. शेवटचा श्लोक आहे पहा हा 3ऱ्या अध्यायाचा. काय सांगतायत की त्यांनी पुन्हा एकदा ते रथचित्र समोर निर्माण केलंय अर्जुनाच्या. काय कर, बुद्धीची मदत घे आणि मनाला स्वाधीन कर, म्हणजे तू जो काही लगाम सोडून दिलाय तो पुन्हा एकदा हातात घे आणि ह्या कामरूप म्हणजे जे हवंसं किंवा नकोसं वाटतंय, हे जे तुझ्यावरती स्वार झालंय हवं नको, त्याला तू मारून टाक. अशा रीतीनं भगवंत इथे 3रा अध्याय संपवतायत आणि रथचित्राचं काय महत्व होतं आपण काल शिकलेल्या, हे तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल. किंवा हा 3रा अध्याय वाचत असताना पदोपदी तुम्हाला लक्षात येईल की आपल्या रथचित्राचं किती महत्व आहे. अशा रीतीनं आता हा इथे 3रा अध्याय संपूर्ण झाला. तर ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो हे आपण थोडंसं बघूया. की कर्म आणि त्याचे विषय नव्हे, तर आपल्याला आसक्ती सोडायची आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आधी पाहिला. त्यानंतर दुसरा मुद्दा असा पाहिला की आपल्याला आपोआप मिळालेली किंवा आपल्याला अंतःकरणातून आपल्या आतून ज्या कर्मांची आपल्याला आवड आहे, ती कर्म करणं देण्याच्या भावनेनं म्हणजे यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे फक्त अग्नी पेटवणं नव्हे. 3रा मुद्दा पाहिला की अज्ञानी व्यक्तीला भ्रमित करू नका. तो स्वार्थ बुद्धीनं कर्म करत असेल तर करू देत, त्याला भ्रमित करू नका. फक्त तो चुकीची कर्म करत असेल, समाज विघातक असेल, तर मात्र तिथे योग्य त्या शासन यंत्रणेला हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. त्यानंतर असं पाहिलं की परधर्म भयावह, दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. म्हणजे तुम्हाला स्वभावगत जी कामं करावीशी वाटतात ती करणं महत्वाचं आहे. दुसरा एखादा व्यापारी होऊन खूप पैसा मिळवू लागला आणि तुमचा स्वभाव व्यापार करण्याचा नाहीये, व्यापारामध्ये रिस्क घ्यावी लागते, तुम्हाला रिस्क नाही घ्यावीशी वाटत, तुम्हाला गप्पपणे छानपैकी नोकरी करावीशी वाटते, 1 तारखेला पगार आलेला तुम्हाला आवडतो, जीवनात रिस्की जीवन नको वाटतं, पण त्याला खूप पैसे मिळतायत. तुमच्या शेजाऱ्याला त्याची 3 दुकानं आहेत, तो कोट्याधीश झालाय, म्हणून जर तुम्ही पण दुकान टाकू इच्छित असाल तर त्याला परधर्म म्हटलेला आहे. तो तुमचा धर्म नव्हे. हा, जर तुम्हाला आतून अंतःकरणातून येत असेल की मी नोकरी करतोय, परंतु आतूनच तुम्हाला खूप इच्छा असेल दुकान टाकण्याची, शेजाऱ्याची कॉपी म्हणून नव्हे, पण अंतःकरणातून तुम्हाला नोकरीचा तिरस्कार झालाय आणि तुम्हाला दुकान टाकावंसं वाटतंय, तर मग दुकान टाकणं हा तुमचा धर्म झाला. मग तो तुम्ही अंगीकारला पाहिजे. असं इथे परधर्म भयावहचा अर्थ होतो. त्यानंतर सामान्य मनुष्य आणि कर्मयोगी यातला फरक सांगितला. आणि हव्यास कुठून येतो? तर आपल्यापैकी प्रत्येकामध्ये रजोगुण कमी अधिक प्रमाणामध्ये असतोच. तर तो जो काही हव्यास आहे तो त्या रजोगुणातून येतो, हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या रजोगुणाला योग्य तो लगाम लावला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. 4था अध्याय सुरू झाला आणि 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अकर्म, यज्ञ आणि ज्ञान यज्ञ ह्या 3 संकल्पना आणखीन पुढे विस्ताराने सांगतायत.
हं? तर ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. मगाचा जो आपण अध्याय पाहिला, तिसरा अध्याय, त्याचं नाव होतं कर्मयोग. याचा आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आणि पुढच्या अध्यायाचं नाव आहे नुसतं कर्म संन्यास योग. त्यामुळे ह्या नावामध्ये गडबडून जाऊ नका, सरळ सरळ ही नावं बाजूला ठेवा. हं? लक्षात घ्या की याच्यात काय सांगितलंय. अकर्म, यज्ञ आणि ज्ञान यज्ञ, ह्या 3 गोष्टी श्रीकृष्णाने इथे स्पष्ट केल्या. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक खूप छान आणि सुंदर गोष्ट इथे घडतीये. ती म्हणजे श्रीकृष्ण इथे स्वतःची खरी ओळख देऊ लागतात. इतके दिवसपर्यंत ते कोण होते? ते अर्जुनाचे मामेभाऊ होते, मित्र होते, सारथी होते. पण इथे ते सरळ सरळ 4थ्या अध्यायामध्ये काय म्हणतात? पहिल्या श्लोकात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनूला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. कुणी? मी सांगितला. कुणाला? सूर्याला. अर्जुन विचारतो 4थ्या श्लोकामध्ये की आपला जन्म तर अलीकडचा, तुमचा आणि माझा जन्म तर बरोबरीने झालेला 2-5 वर्ष पुढे मागे, आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा, अगदी कल्पारंभी झालेला. ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा सूर्य निर्माण झाला. मग त्या कल्पारंभी सूर्याला तुम्ही हा योग सांगितला, हे मी कशावरून समजू? हे मी खरं कशावरून मानू? माझा विश्वास नाही बसत आहे. त्यावेळेला कृष्ण त्याला पुढे सांगतात की मी जन्मरहित आहे, मी अविनाशी आहे. आता इथे तुम्ही लक्षात घ्या की कृष्ण जन्मरहित आणि अविनाशी म्हणतात, परंतु कृष्णाने 125 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देह सोडला आणि ते परमधामाला निघून गेले. मग इथे ते जे म्हणत आहेत की मी जन्मरहित आहे आणि मी अविनाशी आहे, याचा अर्थ त्या शरीरातला जो मी आहे, जो पुरुषोत्तम आहे, तो पुरुषोत्तम जन्मरहित आहे आणि श्रीकृष्णाने त्या पुरुषोत्तमाला ओळखलेलं आहे. आणि तेच आपण सुद्धा ओळखून घ्यावं ही कृष्णाची इच्छा आहे. त्यामुळे कृष्ण इथे स्वतः जरी मानव देहात असले, मानव रूपात असले, तरी ते इथे नारायण स्वरूप झालेले आहेत. आणि नारायण स्वरूप होऊन ते काय सांगतायत की मी जन्मरहित आहे, मी अविनाशी आहे, अगदी कॉन्फिडन्सने सांगतायत. मला तत्वतः जाणणारा मलाच येऊन मिळतो. जो कोणी हे जाणतो की श्रीकृष्ण हे जन्मरहित आहेत, अविनाशी आहेत, माझ्यातला जो मी, ज्याला मी समजतो, तो सुद्धा जन्मरहित आहे आणि अविनाशी आहे, हा जो समजून घेतो तो नारायणालाच जाऊन मिळतो. किती सोपं आहे. हेच त्यांनी 4थ्या अध्यायातला पहिला श्लोक, 6वा श्लोक, 9वा श्लोक याच्यामध्ये सांगितलंय. आणि पुढे 12व्या श्लोकात म्हणतात की कर्माची फळे इच्छिणारे लोक देवतांना पूजतात. आता लक्षात घ्या बरं का, इथे देवता शब्द वापरलेला आहे. परमेश्वर वेगळे आणि देवता वेगळ्या. देवता कोणत्या? तर ज्यांची तुम्ही पूजा अर्चा करून त्यांना काहीतरी मागता आणि ते तुम्हाला देतात, त्या झाल्या देवता. तुम्ही एखाद्या मंदिरात जाता, नवस करता, मे बी कदाचित तो नवस खरा ठरत असेल, तुम्हाला पाहिजे ते मिळत असेल, तर त्या झाल्या देवता. तिथे झालं गिव्ह अँड टेक रिलेशन, तिथे झाला एक प्रकारचा व्यापार. परंतु परमेश्वर, नारायण, परमात्मा हे त्याच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे इथे काय सांगतायत कृष्ण 12व्या श्लोकामध्ये, आपण बघूया 12वा श्लोक उघडून, की कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. त्याच्या पुढच्या श्लोकात काय सांगतायत? चारही वर्ण आणि सृष्टीचा कर्ता असून सुद्धा मी वास्तविक अकर्ताच आहे. इथे त्यांनी चातुर्वर्ण्याची एक छोटीशी ओळख करून दिली. आपण पाहिलं मागच्या 2ऱ्या अध्यायात त्यांनी अनेक गोष्टींची ओळख करून दिली की जे विषय गीतेमध्ये पुढे विस्ताराने येणार आहेत. तसंच हा चातुर्वर्ण्याचा जो विषय आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हा विषय पुढे 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये विस्ताराने येणार आहे. त्याची फक्त इथे ओळख करून दिली की मीच हे वर्ण निर्माण केलेले आहे. त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की सत्व, रज आणि तम हे गुण तुमच्यात किती आहेत. ज्याच्यामध्ये रजोगुण अतिशय प्रभावी आहे तो राजा झाला, तो क्षत्रिय झाला.
त्याला जाऊन युद्ध करावं असं वाटेल. मग हा रजोगुण दिला कोणी? तर हा आपोआपच तुम्हाला प्राप्त झाला. आपोआप झाला म्हणजे कुणी दिला? तर प्रकृतीने दिला. म्हणजेच इथे श्रीकृष्ण काय सांगतात की 4 वर्ण मीच निर्माण केले. मी म्हणजे कोणी? की माझी प्रकृती. माझ्या रूपाने जी प्रकृती अस्तित्वात आहे त्या प्रकृतीनंच हे 3 गुण निर्माण केले. 3 गुणातून 4 वर्ण निर्माण झाले. पण ह्या सृष्टीचा कर्ता असून सुद्धा मी वास्तविक अकर्ताच आहे. मी स्वतः काहीच करत नाही. कोण करतंय? ती प्रकृती करतीये. माझ्यातून बाहेर पडलेली जी प्रकृती आहे ती प्रकृती करते आहे. मी अकर्ता आहे. 13व्या श्लोकामध्ये स्पष्ट रीतीने सांगतायत की मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. इथं दुहेरी उपदेश बर का. कृष्ण सांगतायत तू मला अकर्ता समज, मी काही करत नाहीये. तसंच ते आपल्याला पण एक संदेश देत आहेत की तुमच्यातला जो मी आहे ना तो अकर्ता आहे, तो काहीच करत नाही. तुम्ही जी काही कर्म करता ती प्रकृतीच्या अधीन होऊन करता. तुमच्यातला मी हा कसा आहे? तो शुद्ध आहे. तो शुद्ध परमात्मा त्यानं जागर राहिलं पाहिजे. त्यानं बुद्धीला सांगितलं पाहिजे की हे बुद्धी आपला रथ नीट व्यवस्थित मार्गावर घेऊन चल. मला कुठे जायचं आहे? मी आता जीवात्म्याच्या स्वरूपात आहे. मला परमात्म्याला भेटायला जायचंय. आपला मार्ग तिकडे जाण्याचा आहे. त्यामुळे वाटेमध्ये घोड्यांना भूक लागणार आहे. त्यांना थोडं चरायला सोडावं लागेल आपल्याला. वाटेत थोडा मुक्काम घ्यावा लागेल. थोडं गवत खाऊ घालावं लागेल. पण तेवढ्या पुरतच. पुन्हा घोडे रथाला जुंपून आपल्याला तो रथ काय केला पाहिजे? व्यवस्थित मार्गावरती घेऊन गेलं पाहिजे. ही जाणीव ठेवणारा जो आहे, जाणणारा, जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. तो अकर्ता आहे. तो काहीच करत नाही. तो गाडीचा मालक गाडीत निवांत बसलेला आहे. गाडी कोण चालवतोय? सारथी. गाडी पळते कोणाच्या आधारानं? घोड्यांच्या आधारानं. तो जो मालक आहे तो काहीच करत नाहीये. तुम्ही बघा, तो मालक फक्त आदेश देतो. एखाद्या कंपनीचा मालक असतो, ड्रायव्हरला फक्त सांगतो गाडी घेऊन ये. ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. हा घरातून निघतो, गाडीत जाऊन बसतो. गाडीत तो ड्रायव्हर उतरून दार उघडतो. हा फक्त आरामात मागे बसतो. ड्रायव्हरच दार लावून घेतो. तो मालक अकर्ता आहे. तो काही करतोय का? नाही. त्यानं फक्त आदेश दिलाय. चला गाडी घेऊन. कुठे? मुंबईला. की चालली गाडी मुंबईला. तो अकर्ता आहे. तो गाडी चालवतोय का? नाही. परंतु त्याच्या इच्छेने गाडी चाललेली आहे. तसा आपल्यातला मी आहे तो अकर्ता आहे. मला फळाची इच्छा नसल्याने कर्माचे मला बंधन होत नाही. तर तो जो मी आहे तर त्याला फळाची इच्छा नसावी हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये पाहिलेलं आहे की ते फळ सर्वांना मिळू देत ह्या भावनेनं आपल्याला कर्म करायचे आहे. हे अकर्म काय करतं? आपल्याला मुक्ती देतं. मुळातच अकर्म म्हणजे काय हे आपण बघूया. तर कर्म आणि अकर्म ही संज्ञा बुद्धिमान व्यक्तीला सुद्धा संभ्रमात टाकते. पहा, 4थ्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. 18व्या श्लोकात काय म्हटलंय की जो कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मात कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय. लक्षात घ्या, कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल म्हणजे काय? खूप सोपा अर्थ आहे. कर्म म्हणजे काहीतरी काम करणे. काहीतरी काम करत असताना करूनही न केल्यासारखं जो ह्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो, ज्याला दिवसभर काम करूनही संध्याकाळी काय केलं तू? काहीच नाही, एन्जॉय केलं, असं जो म्हणू शकतो तो बुद्धिमान होय असं इथं सांगताय. तुम्ही एखादं लहान मूल पहा, खेळायला जातं, दिवसभर खेळतं ते आणि त्याला मग आई हाक मारते 4 वाजेच्या समोर, अरे गणू काय करतोस तू? सकाळपासून बाहेर गेलाय. गणू काय करतो? पॅन्ट झटकतो आणि म्हणतो काही नाही. त्याच्या दृष्टीने तो काहीच करत नाही, तो एन्जॉय करतोय. बुद्धिमान पुरुष सुद्धा जो दिवसभर काम केलं तरी तो काय करत असतो? एन्जॉय करतो. त्याला जे आवडतं तेच करतो आणि तो देण्याच्या भावनेने करतो. ते करत असतानाच तो एन्जॉय करतो का? कारण तो ते देत असतानाच समोरच्याला काहीतरी मिळतं आहे. समोरचा आनंदी होतो आहे. समोरचा आनंद होतो आहे आणि हा पण त्याच्यासोबत आनंदी होत आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीनं कर्म काय झालं? अकर्म झालं. त्याला कामाचं टेन्शनच नाही राहिलं. कामाचं रूपांतर अकर्मात केलं.
म्हणजे करूनही न करणे, म्हणजे न केल्यासारखं वाटणे. अकर्म म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून चुपचाप बसून राहायचं नाही. अकर्माचा तो अर्थ नाहीये. तर कर्म, अकर्म आणि विकर्म अशा 3 संज्ञा आहेत. कर्म म्हणजे काय, की जे तुम्हाला बंधनात टाकतं. दिवसभर काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतं. काम करत असतानाच नको नकोसं वाटतं. कशाला हे काम आहे, मला घरी बसून पगार मिळाला तर किती बरं होईल. बरं आहे आपल्याला घरीच पगार मिळतो ना, छान आहे. तर ते झालं कर्म. अकर्म म्हणजे काय आहे, की दिवसभर काम करतो, पण संध्याकाळी काय करत होता? काही नाही, एन्जॉय करत होतो. ते झालं अकर्म. आणि विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे जी कामं करू नयेत, त्याला विकर्म म्हणायचं. जी वाईट कर्म आहेत, हं, जी काहीही झालं तरी करू नये, त्याला विकर्म म्हणायचं. हं. तर विकर्माबद्दल एवढंच आहे. त्याच्यापेक्षा जास्त गीतेमध्ये त्याचा फारसा उल्लेख नाहीये. त्यामुळे तो विषय आपण इथेच ठेवून देऊ. तर अकर्म म्हणजे काय? तृप्त राहून कर्म करणे. हं. आणि कर्म म्हणजे काय? तृप्तीसाठी काम करणे. म्हणजेच पगारासाठी काम करणे हे झालं कर्म. आणि समोरच्या माणसाचं माझ्या हातून काहीतरी भलं होत आहे, म्हणजे तृप्तीतून काम करणे. त्यालाच आपण पुन्हा एकदा लिहिलं, करावंसं वाटतं आणि करावं लागतं. करावं लागतं म्हटलं की बंधनात, करावंसं वाटतं म्हटलं की फ्रीडममध्ये. अकर्मामध्ये मुक्ती आहे. अकर्मात काय आहे? मुक्ती आहे. खेळ खेळल्यासारखं आहे अकर्म. आणि त्यामुळे शंकराचार्यांनी काय सांगितलं? अकर्मैव मोक्षः. तुम्ही काम करून करत नसल्यासारख्या स्थितीत असाल ना, तर तोच मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे, तोच स्वर्ग आहे. हे शंकराचार्यांनी सांगितलं. स्वर्ग, मोक्ष, मुक्ती मेल्यानंतर कुठेच नाहीये. कोणीच मरून पाहिलेलं नाहीये नंतर काय होतं ते. मोक्ष हा जिवंतपणीचा आहे. अकर्मामध्येच मोक्ष आहे. यज्ञासाठी कर्म केल्याने आपल्याला कर्ममुक्ती मिळते. तर यज्ञासाठी कर्म करणं म्हणजे काय? तर देण्याच्या भावनेनं कर्म करणे म्हणजे यज्ञ आहे. मग आता पुढे सांगतायत 4थ्या अध्यायात, की प्रत्येक कर्म हे यज्ञच आहे. मग त्यांनी एक उदाहरणार्थ 25व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत पहा. त्यांनी काय काय सांगितलं, की देवपूजा हा पण एक यज्ञ आहे. अभेद दर्शन म्हणजे मी आणि इतर व्यक्ती ह्या 2 वेगळ्या नव्हेतच, त्या एकच आहेत असं पाहणं म्हणजे सुद्धा यज्ञ आहे. तुम्ही इंद्रियांचं संयमन करत असाल, तो यज्ञ आहे. आत्मसंयम करत असाल, तो यज्ञ आहे. द्रव्यविषयक यज्ञ असतात. म्हणजे काही हवन करणे, समिधा आणणे, त्या हवन करणे किंवा गोरगरिबांना काही वस्तू वाटणे, हे सुद्धा यज्ञच आहेत. तपश्चर्या करणं हाही यज्ञ आहे. योगाचा अभ्यास करणं यज्ञ आहे. अहिंसेचं पालन करणं यज्ञ आहे. स्वाध्याय करणं यज्ञ आहे. ज्ञान घेणं यज्ञच आहे. प्राणायाम करणं यज्ञच आहे. ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीनं केलेलं प्रत्येक कर्म यज्ञच आहे. ह्या 5 श्लोकांमध्ये ते विस्ताराने सांगतात. आणि त्यातल्या त्यात 24व्या श्लोकात सांगतात, की स्तुवा ब्रह्म आहे, हवन ब्रह्म आहे, ब्रह्मरूप करताही ब्रह्म आहे, अग्नी पण ब्रह्म आहे, आहुती देण्याची क्रिया पण ब्रह्म आहे आणि फळ सुद्धा ब्रह्म आहे. याचा अर्थ काय? स्तुवा कशाला म्हणतात? तर अग्नीमध्ये ते जे तुपाची पळी टाकली जाते ना, तर ती लाकडी मोठी पळी असते, त्याला स्तुवा असं म्हटलं जातं. तर ती सुद्धा ब्रह्म आहे. पहा, ज्या पळीच्या साह्याने अग्नीमध्ये तुपाचं हवन केलं जातं, ती पळीच ब्रह्म आहे. ती हवन सामग्री ते तूप आहे, ते तूप पण ब्रह्म आहे. आणि जो हवन करतोय तो पण ब्रह्म आहे. आणि तो अग्नी पण ब्रह्म आहे. आणि ती जी क्रिया घडतीये माझ्या हातानं, ती क्रिया सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्म सोडून दुसरं काही नाहीच आहे. अशा रीतीनं कर्म करून जे काही उरेल ते प्रसाद स्वरूप म्हणून घ्यावं, असं 31व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय. आणि ह्या सगळ्या यज्ञांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कुठला? तर त्यांनी सांगितलं ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. का? कारण जर तुम्हाला ज्ञान नसेल आणि बिना ज्ञानाचे तुम्ही 100ही यज्ञ केले, ते काहीच उपयोगाचे नाही. ते तुम्हाला बंधनातच टाकणार आहे. हे जे ज्ञान आपण घेतो आहोत गेल्या 5 दिवसापासून, हे सगळ्यात जास्त महत्वाचं, हे सुप्रीम नॉलेज आहे. हे नॉलेज घेऊन तुम्ही यज्ञ करा, वेदामध्ये सांगितलेले, त्याचा काहीतरी उपयोग आहे. हे ज्ञान न घेता तुम्ही राजसूय यज्ञ जरी केला
1000 कोटी रुपये खर्च करून शून्य महत्वाचा किंवा शून्य उपयोगाचा. का? हे ज्ञान का महत्वाचं आहे? जसं ज्ञान, दोरीचं ज्ञान सापाच्या भयापासून मुक्ती देतात. ती दोरी आहे का साप आहे याचं जेव्हा ज्ञान होतं तर आपल्याला काय होतं? सापाच्या भयापासून मुक्त होतं. तसंच सगळे कर्म हे ज्ञानात समाप्त होतात. हे ज्ञान तू काय कर? ज्ञानी लोकांना शरण जा आणि प्राप्त कर. ह्या ज्ञानाचं महत्व 36व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत हे सगळं त्यांनी ज्ञानाचं महत्व सांगितलंय. मी अगदी थोडक्यात वाचतो ते. ज्ञानरूप नौकेने तू पाप समुद्रातून तरून जाशील. ज्ञानरूप अग्नी कर्माची राख रांगोळी करेल. या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. इतकं त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितलंय. ते आपल्याला सांगतायत, अर्जुनाला नव्हे. हे लक्षात घ्या की आपण जे काही करतो त्या सगळ्यांमध्ये आपण हा आरंभलेला यज्ञ हा महान यज्ञ आहे हे भगवंत सांगतायत. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका, याला दुय्यम महत्व देऊ नका. मी रोज आठवण देतोय, बाबा रे होमप्ले पाठवा, बाबा रे होमप्ले पाठवा. तर हा यज्ञ आहे, यज्ञामध्ये पूर्णपणे सामील व्हा, त्याचा फायदा घ्या. फक्त तुम्हाला ज्ञान मिळणार आहे असं नका समजू, तर तुमच्या हातून काहीतरी पुण्यकर्म घडत आहे हे समजा. ते महत्व सांगितलंय. आणि पुढे काय म्हणतात की तू पाप्याहून पापी असलास तरी तू ह्या संसार समुद्रातून तू तरून जाशील. हे ज्ञान तुझ्या कर्माची राख रांगोळी करेल, कारण ह्या ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. अक्षरशः ह्याच शब्दांमध्ये पाप्याहून पापी असलास तरी तरून जाशील, ह्याच शब्दांमध्ये कृष्ण इथे सांगतात. आणि या ठिकाणी काय झाला? 4था अध्याय पूर्ण झाला. 4था अध्याय. इथे सगळ्यात अगोदर श्रीकृष्णाने स्वतःची खरी ओळख द्यायला सुरुवात केली की मी तुझा मामे भाऊ वगैरे नाहीये, तर मी कोण आहे? मी तो परमपरमात्मा आहे. याचा अर्थ मी परमपरमात्मा आहे याच्यातून आपण असा घ्यायचा की श्रीकृष्ण नावाची एक अशी व्यक्ती होती की जिनं स्वतःला पुरेपूर ओळखलेलं होतं आणि ती स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित झालेली होती. तसंच आपण सुद्धा स्वतःला पुरेपूर ओळखावं आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित व्हावं अशी श्रीकृष्णाची अपेक्षा आहे. तर हे इथं श्रीकृष्णाने सुरू केलेलं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे अकर्म मुक्ती देतं तुम्हाला आणि कर्म बंधनात ठेवतं, हे आपण शिकलो. तिसरं आपण हे शिकलो की प्रत्येक कर्म हे यज्ञच आहे. तुम्हाला जाऊन वेगळा यज्ञ करायची गरज नाहीये. हे 100% ही प्रभूची वाणी आहे, ही भगवंताची वाणी आहे की तुम्ही करत असलेलं कर्म हे यज्ञ आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला सगळे संत पंढरपूरला निघाले होते त्यावेळेला तिथे तो एक संत शेतामध्ये पाणी भरत होता. त्याला म्हटले, अरे तू चल ना सावता माळ्याला. तर सावता माळी काय म्हणाला की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे ही कांदा, हा मुळा, ही भाजी हेच माझे विठ्ठल आहेत. त्यांना मी पाणी भरतोय म्हणजे मी विठ्ठलाला आंघोळ घालतोय. म्हणजे किती उच्च विचार आहे पहा ना, की प्रत्येक कर्म हे यज्ञ आहे. तो मनुष्य गीता जगत होता आणि तेच आपल्याला कृष्ण इथे सांगतायत. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतायत की हे ज्ञान तुम्ही घ्या. हे जे काही सांगत आहेत वरती हे ज्ञान तुम्ही घ्या. हा यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. आणि आता 5वा अध्याय हा पण छोटासाच आहे, ज्याच्यामध्ये कर्मयोग आणि संन्यास योग यातला फरक पुन्हा एकदा सांगितलाय की अर्जुन एक प्रश्न विचारतायत. हा प्रश्न रूपाने ते आपला काही संशय दूर करू इच्छितात. तर अर्जुन काय म्हणतो की भगवंता, माझा थोडा गोंधळ होतोय की कर्मयोग आणि सांख्ययोग याच्यामध्ये नेमका फरक काय? तर कर्मसन्यास म्हणजे कर्तेपणाचा त्याग. मग आता भगवंतानी ते सांगायला सुरुवात केली की सांख्ययोग म्हणजेच कर्मसन्यास योग याच्यामध्ये काय की मी करतो आहे ह्या अहंकाराचा त्याग करायचा आहे. कर्माचा त्याग करायची गरज नाही, जो की अर्जुन करायला चालला होता. आणि कर्मयोग म्हणजे आसक्तीचा त्याग. मला हवं आहे ही जी आसक्ती आहे हिचा त्याग करायचा आहे. म्हणजे एका ठिकाणी अहंकाराचा त्याग आहे, एका ठिकाणी आसक्तीचा त्याग आहे. तर जर तुम्ही कर्मयोगी असाल तर तुम्ही आपोआपच संसार बंधनातून मुक्त होता. तुम्ही आसक्तीचा त्याग केला, देण्याच्या भावनेनं काम करू लागला तर आपोआपच तुम्हाला संसार दुय्यम वाटू लागतो.
त्यामुळं अंतिम फळ जे आहे त्या अंतिम फळ मिळण्याच्या दृष्टीनं दोन्हीही योग हे एकच आहेत, दोन्ही परम कल्याणकारक आहेत. पण आपलं जे मन आहे, आपली इंद्रिय आहेत, आपलं जे शरीर आहे, यांच्याकडून मी करतो आहे ह्या कर्तेपणाचा त्याग होणं कठीण आहे. मग काय कर, मी जे करत आहे ते कर्म माझ्या समोरचा व्यक्ती ईश्वरच आहे असं समजून करणं किंवा भगवंताला अर्पण करायचं म्हणून कर्म करणं हे फार सोपं आहे. तुम्हाला घरात सुवास हवायचा असं वाटतं ना, मग एक उदबत्ती आणायची, भगवंताला ओवाळायची, भगवंता पुढे लावायची. सुवास तुम्हाला मिळेल की नाही? मिळेल. तुम्हाला गुलाबजामुन खावासा वाटतोय, मग काय केलं, बाजारातून खवा आणला, फार छान गुलाबजामुन केले. कशासाठी करताय? नाही, मला ईश्वराला प्रसाद द्यायचा आहे, भोग चढवायचा आहे म्हणून करायचे. मग ते ईश्वराला त्याचा प्रसाद दिला, आपल्या आजूबाजूच्यांना वाटला आणि मग नंतर तुम्ही पण एक खाल्लं. म्हणजे काय, की तुम्हाला जे खावंसं वाटतंय ते भगवंताला खाऊ घाला. तुम्हाला जो वास घ्यावासा वाटतोय तो भगवंताला द्या. तुम्हाला जे पाहावंसं वाटतंय ते अगोदर भगवंताला दाखवा. म्हणजे प्रत्येक पंच ज्ञानेंद्रियाची सगळी कर्म भगवंतासाठी म्हणून तुम्ही करत असाल तर तुम्हालाही मिळतील आणि भगवंतही खुश होईल. म्हणजे हा मार्ग खूप सोपा आहे असं सांगतायत. तर केवळ ज्ञानानं मुक्त होण्यापेक्षा भावस्थितीतून मुक्त होणं सोपं आहे. कर्मयोग हा खूप सोपा आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि कर्मसन्यास म्हणजे प्रत्येक कृती करताना, आता इथे थोडस आणखीन विस्ताराने सांगतायत ते कर्मसन्यास योग, की पाहताना, ऐकताना, स्पर्श घेताना, वास घेताना, भोजन करताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, हातातली वस्तू खाली टाकताना, खालची वस्तू उचलून घेताना, इवन पापण्यांची उघडझाप करताना सुद्धा हे जाणावं की हे सगळे इंद्रियच काम करत आहेत, मी काहीच करत नाही. लक्षात आलं ना? पाहताना काय म्हणायचंय की मी बघत नाहीये, ऐकताना काय म्हणायचंय मी ऐकत नाहीये. असं इथे जे लिहिली यादी, ही सगळी कृती करताना ती कृती मी करत नाहीये असं समजत राहायचं. ही जागृतीची एक अतिशय उच्च अशी पातळी आहे. आणि जो कर्मयोगी आहे तो सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे, सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आसक्ती सोडून कमलपत्राप्रमाणे कर्मे करतो. कमळ जसं पाण्यात असतं ते ओलं होतं का? नाही होत. तसं आसक्ती सोडली पाहिजे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतो. फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो. मग अर्जुन विचारतो की तू सांगतोयस हे सगळं खरं आहे, पण मग हा जो मोह माणसाला होतो हा मोह का होतो? ते मोह का होतो ते तरी मला सांग. मग कृष्ण सांगतात की हा मोह त्या ईश्वरामुळे होत नाही, तुमच्या आत्म्यामुळे होत नाही, तर प्रकृतीमुळे होतो. परमात्म ज्ञानानं अज्ञान नाहीस होतं. प्रकृतीमुळे कसा होतो ते आपण मगाशीच पाहिलं. ज्ञान परमात्म्याला प्रकाशित करतं. जसं आपल्या हातामध्ये टॉर्च असेल, तो टॉर्च तुम्ही चमकवला मंदिरात गेल्यानंतर तर त्या टॉर्चचा उजेड मूर्तीवर पडला तर मूर्ती तुम्हाला दिसेल ना. तसंच तुम्हाला जर ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान तुमच्या आत असलेल्या परमात्म्याला प्रकाशित करेल. तुमच्या हातातल्या बॅटरीने मूर्ती प्रकाशित झाली आणि मूर्ती डोळ्याला दिसली, तसं ज्ञानानं तुमचा अंतरात्मा हा प्रकाशित होईल. इंद्रिय आणि विषय याच्या संयोगाने उत्पन्न होणारे सगळे भोग हे दुःखाचं कारण आहेत. त्यामुळे हे शरीर पडण्याच्या अगोदर हा शेवटचा संदेश देत आहेत बरं का ह्या अध्यायातला. जो माणूस शरीर पडण्याच्या अगोदर म्हणजे मृत्यू येण्याच्या आधी कामक्रोधामुळे उत्पन्न होणारे आवेग सहन करायला समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. म्हणजे सुखी कसं व्हायचं, योगी कसं व्हायचं, याची एक किल्ली त्यांनी इथं 23व्या श्लोकात दिली. काय दिली? की मृत्यू येण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला समर्थ करा. समर्थ कसे होता तुम्ही? एका दिवसात होता का? तुम्हाला ऑलिम्पिकला कुस्ती खेळायला जायचंय आणि कुस्ती खेळण्यासाठी तुम्हाला स्वतःला समर्थ करायचंय, तर तुम्ही एका दिवसात व्यायाम करून समर्थ व्हाल का? नाही. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते. कुस्ती तर 2 मिनिटाची असते ऑलिम्पिक मधले, 2 मिनिटाची, 3 मिनिटाची, 5 मिनिटाची. तसंच
आपला मृत्यू हा सुद्धा 2, 5, 10 मिनिटाचा असणार आहे. पण तो मृत्यू येण्याच्या आधी, ते शरीर पडण्याच्या अगोदर ह्या हवं नकोसा असणारा जो काम आहे, जो क्रोध आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराचे आवेग निर्माण होतात. ते आवेग सहन करायला जो समर्थ होईल, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. आणि मग असा माणूस आत्म्यामध्ये सुखी राहतो, आत्म्यातच रमतो आणि ब्रह्माला प्राप्त होतो. ब्रह्माला प्राप्त होणं म्हणजे दुसरं बाहेरून काहीतरी मिळवणं असं नव्हे. तर तुम्ही आत्म्यातच सुखी आहात, आत्म्यातच रमणारे आहात. अशी शब्दरचना असणारे बरेचसे श्लोक गीतेमध्ये आहेत पहा. त्याला तुम्ही हायलाइट करून ठेवा. आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच सुखी. ह्या 2 शब्दांचा अर्थ काय आहे? खूप सोपा आहे. याचा अर्थ असा आहे, की तुमचं सुख बाहेर नाहीये, ते आतच आहे. तुम्हाला मिळालं तरी तुम्ही आनंदात आहात, नाही मिळालं तरी आनंदात आहात. म्हणजे कुठे आनंदात आहात? तो आनंद आत्म्यात आहे, आत आहे. तर असा जो आत्म्यात रमतो, तो ब्रह्माला प्राप्त होतो. पहा, म्हणजे फिरून, 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 फिरून गाडी कुठे येते? तर गाडी समत्वावरती येते. आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात एक होमप्ले कायम दिला होता. जिथे जिथे सम शब्द आहे तिथे तिथे अंडरलाईन करा. आणि गीतेचं वाचन पूर्ण होईपर्यंत हे अंडरलाईन करत राहा. कारण समत्व ही भगवद्गीतेचीच किल्ली आहे. मी जरी तुम्हाला 4 किल्ल्या, 5 किल्ल्या, 18 अध्यायाच्या 18 किल्ल्या दिल्या, तरी सुद्धा ह्या सगळ्या बंगल्याच्या गेटची एकच किल्ली आहे. ती किल्ली म्हणजे भगवंत स्वतः म्हणतात, समत्वम योग उच्यते. समत्व हाच योग आहे. तुला बाकी काही विचार करण्याची गरजच नाही. परंतु ते समत्व आपल्यामध्ये ठसवण्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या अँगल मधून आपल्याला ते सांगत आहेत. तेच त्यांनी इथे आपल्याला 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अशा 3 अध्यायामध्ये सांगितलं. तर ह्या 5व्या अध्यायात आपण शिकलो कर्मयोग आणि सांख्ययोगातला फरक, कर्तेपणाचा त्याग, आसक्तीचा त्याग आणि मोह कशामुळे होतात? प्रकृतीमुळे. तर शरीर पडण्याच्या आधीच समर्थ व्हा. तर एकूण 3रा, 4था आणि 5वा असे जर अध्याय पाहिले, तर ह्या 3 अध्यायात मिळून आपण 3ऱ्या अध्यायात शिकलो की आसक्ती सोडणं महत्वाचं आहे. 4थ्या अध्यायात शिकलो अकर्म तुम्हाला मुक्ती देतात. आणि 5व्या अध्यायात शिकलो की कर्मयोग आणि सांख्ययोग यातला नेमका फरक काय आहे. पहा, 3ऱ्या अध्यायामध्ये जे जे मुद्दे आहेत ते सगळे कर्माशी संबंधित आहेत, कृतीशी संबंधित आहेत. पण 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी काय केलं की तुम्हाला कर्मयोगाचं महत्व सांगितलं. आणि कर्मयोग म्हणजे सुद्धा फक्त देण्याच्या भावनेनं कर्म करणे एवढं नाहीये. ती फक्त सुरुवात होती. पण त्यातलं पुढचं पाऊल काय आहे? तर त्यातलं पुढचं पाऊल असं आहे की ते कर्म भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून करणे, भक्तिभावानं करणे. समोरच्या व्यक्तीमध्ये परमेश्वर पाहणे किंवा आत्यंतिक प्रेमपूर्ण भावनेनं देणे, म्हणजे फक्त फळाचा त्याग म्हणून नाहीये. तर प्रेमपूर्ण भावनेनं आपण काय करणे, हे कर्म दुसऱ्यांसाठी करणे. तर हा भाग त्यांनी काय केलाय आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये त्याच्यावरती, म्हणजे आपण आता उत्तरार्ध पाहिलं त्याच्यामध्ये केलं. आणि शेवटी प्रत्येक कर्म यज्ञच आहे, ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे सर्व ह्याच्यामध्ये. म्हणजे काय झालं की कर्माशीच संबंधित चर्चा आहे. 3रा अध्याय, 4था अध्याय सगळी चर्चा कशाशी संबंधित आहे? कर्माशी संबंधित आहे. वेगळे वेगळे मुद्दे आहेत. आता 5व्या अध्यायामध्ये काय? फक्त 5वा अध्याय थोडासा वेगळा काय आहे, त्याच्यामध्ये कर्मयोग आणि सांख्ययोग यातला फरक सांगितलाय. तर कर्मयोगामध्ये त्यांनी सांगितलंय की कर्म भगवंताला अर्पण करण्यासाठी करायचंय. आणि सांख्ययोगामध्ये काय की प्रत्येक क्रिया करताना मी काहीच करत नाहीये ही जाणीव मनामध्ये ठेवायची. म्हणजे पापण्या उघडताना सुद्धा, जेवण करताना सुद्धा काय करायचं आहे, तर हे शरीर जेवतंय. जसं मगाशी भगवंतांनी सांगितलं पहा, की ही प्रकृती कर्म करते, मी अकर्ता आहे. आता जर आपण सृष्टीकडे पाहिलं की भगवंत एकटेच होते अगोदर, त्यांच्यामधून सृष्टी निर्माण झाली आणि आता ती सृष्टी कार्य करते, तिच्यातून 3 गुण आले आणि ते त्याच्यामध्ये रजोगुण आहे. हा रजोगुण तुम्हाला काम करायला भाग पाडतो. आता आपल्यामध्ये जरी पाहिलं आपण, तर आपण त्या महान अशा
प्रकृतीची आणि परमात्म्याची प्रतिकृती आहोत आपण. प्रकृती आणि परमात्मा यालाच काय म्हणतात? राधा आणि कृष्ण. तो परमात्मा जो आहे त्याला कृष्ण म्हटलं, आणि ही जी प्रकृती आहे 2,00,000 कोटी आकाशगंगा, 13,800 कोटी प्रकाश वर्ष अंतरापर्यंत दिसणारं विश्व आणि त्याच्या पलीकडचं अदृश्य विश्व, ही झाली राधा. हे राधा आणि कृष्ण तुमच्यामध्ये सुद्धा आहेत. तर तुमचं हे शरीर म्हणजे ही आहे राधा, ही आहे प्रकृती, आणि तुमच्यातला मी म्हणजे जो आहे तो मी आहे परमात्मा. तर ही प्रकृती कार्य करते, हे शरीर कार्य करत आहे. मग डोळे कोण मिटतोय, श्वास कोण घेतोय, जेवण कोण करतोय, काम कोण करतोय? तर ती प्रकृती करते. आणि माझ्यातला मी, तर तो परमात्मा शांत एका बाजूला आहे, फक्त तो काय करतोय? निरीक्षण करतोय. तर हे त्यांनी काय केलं? हे गुह्य त्यांनी आपल्याला 5व्या अध्यायात सांगितलं, की मी करतोचा त्याग म्हणजे सांख्ययोग आहे. आणि मग त्याच्यानंतर आणखीन दोन तीन उपमुद्दे सांगितले, की कृष्णाला विचारलं अर्जुनाने, मोह का होतो? तर भगवंत सांगतात, प्रकृतीमुळे मोह होतो. म्हणजे पुन्हा एकदा प्रकृती आणि परमात्मा हे सांख्ययोगाचं तिथे विवरण आलं. इंद्रिय आणि विषय हे एकत्र आले की ते दुःखाचं कारण असतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा काय सांगितलं? मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक, म्हणजे तो दुःखातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. मग सुख कुठे आहे तुझं? तर आत्म्यातच सुख आहे. तुझं सुख स्वतःमध्ये आहे, तुझ्या आत्मस्वरूपात आहे. म्हणजे या ज्ञानात राहा तर तू सुखी आहेस. तू कायमस्वरूपी ह्या भावात राहिलास की मी तर परमात्मा आहे, आणि ही सृष्टी आहे, सृष्टी चालतच राहणार आहे, तिला सुख दुःख तिच्यात येतच राहणार आहे, जीवन मरण चालूच राहणार आहे. अशा रीतीनं तू स्वतःच्या शरीराकडे जणू काही पूर्ण विश्वाकडे बघतोस असं जर बघू लागलास, की हे शरीर म्हणजेच ते पूर्ण विश्व आहे, ते ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांड, आणि त्याच्यात ऍक्टिव्हिटी चालतच राहणार आहे, आणि ते मीच निर्माण केलेलं आहे, आणि मी अकर्ता आहे. बस आत्म्यातच सुख आहे. अकर्त्याला काय आहे? काहीच करायचं नाहीये. त्याचं ना सुखाशी घेणं देणं, ना दुःखाशी देणं घेणं. तो नित्य तृप्त आहे, सदा तृप्त आहे. तर ही नित्य तृप्ती, ही सदा तृप्ती कशामध्ये? आत्म्यामध्ये आहे. तर त्या आत्म्याच्या तृप्तीचा अनुभव घ्या. तो अनुभव कसा येणार आहे? ह्या ज्ञानामध्ये राहिल्यामुळे येणार आहे. ह्या 3, 4 आणि 5 ह्या 3 अध्यायांचं सार हे आहे. हा जो 3रा, 4था आणि 5वा अध्याय आहे, तर हा थोडासा मध्यवर्ती भाग आहे, आणि या ठिकाणी आपल्याला एक स्पष्टीकरण असं घ्यायचं आहे की पूर्ण गीतेच्या दृष्टीनंच स्वामी रामसुखदासजींनी जे चिंतन केलेलं आहे. स्वामी रामसुखदासजी एक खूप महान संत होऊन गेले, आणि त्यांनी गीतेवरती जवळपास 90 वर्ष सातत्यानं सलग चिंतन केलं, आणि ते चिंतन त्यांनी साधक संजीवनी नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. तर ते त्या ग्रंथामध्ये असं सांगतात की मुळामध्ये भगवद्गीतेमध्ये खरं तर 3च योग आहेत: भक्तियोग, कर्मयोग आणि सांख्ययोग. ध्यानयोग आणि बुद्धियोग हे पूरक आहेत. म्हणजे बुद्धियोगामध्ये आपण क्षण स्वीकारतो, म्हणजे ती एक आपल्याला त्यांनी काय केलं, एक हत्यार दिलं किंवा एक इन्स्ट्रुमेंट दिलं आपल्या ऍक्टिव्हिटीज चालण्यासाठी. त्याला स्वतंत्र योग म्हणून तसं बघण्याची आवश्यकता नाही. ध्यानयोग सुद्धा काय आहे? एक आपल्याला मेडिटेशनला कसं बसायचं याची ऍक्टिव्हिटी दिली, म्हणजे ते सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट दिलं. त्यामुळे ही जर इन्स्ट्रुमेंट दोन बाजूला ठेवली की जी सहाय्यकारी आहेत, तर मुख्य योग उरतात 3: एक भक्तियोग, कर्मयोग आणि सांख्ययोग. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचं 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे, की भक्तियोग हा करण निरपेक्ष आहे, आणि कर्मयोग आणि सांख्ययोग हा करण सापेक्ष आहे. आता करण सापेक्ष आणि करण निरपेक्ष मधला फरक लक्षात घ्या. करण म्हणजे काय हे आधी लक्षात घ्यायचं, की बाह्यकरण 10 आहेत, तुम्हाला आज सांगितलंय की आपले 5 इंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय.
5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे 10 झाले, आणि आतले 3 मन, बुद्धी आणि अहंकार असे मिळून सगळे मिळून 13 करण आहेत. तर त्यातले मन, बुद्धी आणि अहंकार यांना कामाला लावून मुक्तीच्या दिशेनं जाणं, त्याला म्हणायचं करण सापेक्ष. कुणाला कामाला लावलंय? मन, बुद्धी आणि अहंकाराला. मग कर्मयोगामध्ये काय करतोय? देण्याच्या भावनेनं कर्म करतोय. म्हणजे तिथे मनालाही कामाला लावलंय, बुद्धीलाही कामाला लावलंय, अहंकारालाही कामाला लावलंय, त्याला शून्य होण्याच्या दिशेनं तुम्ही पळवताय. म्हणजे तुम्ही तिघांनाही का पळवताय आणि कर्मयोग करताय, आणि हळूहळू तुम्हाला मुक्तीचा अनुभव येईल. दुसरा आहे सांख्ययोग. सांख्ययोगामध्ये तुम्ही मी कोण आहे याचा शोध घेता सृष्टीच्या 24 तत्वांतून, आणि मग तुम्हाला असं लक्षात येतं की प्रकृतीची जी 24 तत्व आहेत ती 24 तत्व म्हणजे मी नाहीये. तर मी त्या 24 तत्वांच्या व्यतिरिक्त असा आहे. मी तो पुरुष आहे किंवा मी तो पुरुषोत्तम आहे. असं तुम्ही काय करता? ज्ञानाच्या साहाय्यानं स्वतःच्या बुद्धीला ट्रेनिंग देता. म्हणजे तिथे सुद्धा एक प्रकारे बुद्धीचं काय आहे? तिथे उपयोग आहे. म्हणजे कर्मयोग आणि सांख्ययोग दोन्हीमध्ये मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यावरती आपण काहीतरी क्रिया करतो, ऍक्टिव्हिटी करतो, त्यांची मदत घेतो. त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे करण सापेक्ष. सापेक्ष त्याचा उपयोग करून 3 करणांचा उपयोग. आता करण निरपेक्ष म्हणजे काय ते लक्षात घ्या. तर भक्तियोग हा करण निरपेक्ष आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्ही मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिघांना बाजूला ठेवून देता. त्यांच्या तुम्ही नादीच लागत नाही. तुमच्यातला जो मी आहे त्या मन, बुद्धी, अहंकाराशिवायचा, तो मी तुम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करता. काय करता? तुम्ही एक भगवंताचं अस्तित्व मान्य करता, किंवा भगवंत नावाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घेता आणि स्वतःला त्या भगवंताला अर्पण करता. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं की डायरेक्टली तुमच्यातला जो मी आहे तो आणि भगवंत डायरेक्ट दोघं एकमेकाशी आता बोलू लागले. ह्या मधल्या मध्यस्थांचं कामच नाही राहिलं. लक्षात आलं का? आता ह्या भक्तीचा आणि कर्मयोगाची जर जोड घातली तर कर्मयोग सोपा होतो, आणि ह्या भक्तीची आणि सांख्ययोगाची जर जोड घातली तर सांख्ययोग सोपा होतो. म्हणजे भक्तीच्या साह्यानं कर्मयोग सुद्धा करणनिरपेक्ष होतो. करणनिरपेक्ष मध्ये श्रम नाहीये, करण सापेक्ष मध्ये श्रम आहे. भक्तीच्या साह्यानं जर तुम्ही सांख्ययोग केला तर त्याच्यात श्रम नाहीये. मग भगवंतांनी भक्तीच्या साह्यानं कर्मयोग आणि भक्तीच्या साह्यानं सांख्ययोग हे सांगायला सुरुवात केली आहे. इथे सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला दुसऱ्या अध्यायात, की देण्याच्या भावनेनं कर्म करायचं. पण इथे काय म्हटले ते चौथ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात, की प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करण्यासाठी कर. म्हणजे आता इथे कर्ण निरपेक्षता आली, की थेट भगवंताला तुम्ही काय करू लागले? साथ घालू लागले. तुम्ही कर्म करताय पण समोरच्या माणसाकडे व्यक्ती म्हणून बघत नाहीये. ठीक आहे, समोरच्या माणसाकडे परमेश्वर म्हणून पण बघू नका, नसेल जमत आपल्याला ते. पण एवढं तर आपण करू शकतो की माझ्या हातातलं कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आहे. मग कुठलं का असेना, ऑफिसमध्ये बसून एखाद्या फाईलवर अर्ज लिहिणं, नोट्स लिहिणं हे असेल, शेतामध्ये जाऊन शेत नांगरणं असेल, घरामध्ये स्वयंपाक करणं असेल, प्रत्येक कृती मी हे काय करते आहे? ईश्वराला अर्पण करण्याच्या दृष्टीनं करते आहे. असं जर झालं तर इथे डायरेक्ट तुमचं आणि ईश्वराचं नातं निर्माण झालं. म्हणजे ही भक्तियोगाची सुरुवात असते. तसं सांख्ययोगाचं पण आहे, की माझ्यातला मी हा अकर्ता आहे, किंवा माझ्यातला मी ह्या 24 तत्वांपेक्षा वेगळा आहे, असं सारखं चिंतन न करता माझ्यातला मी जो आहे तो साक्षात भगवंतच आहेत. साक्षात भगवंत ह्या देहामध्ये बसलेले आहेत.
मग हे त्यांचं देऊळ आहे. मग मला हे देऊळ नीट साफसुथरं ठेवलं पाहिजे, त्याला आरोग्य संपन्न ठेवलं पाहिजे, भगवंताला छान कपडे घातले पाहिजेत. भगवंत सगळ्या विश्वाची काळजी घेतात आणि आता ते ह्या शरीरात बसलेले आहेत. मग शरीराच्या रूपानं आता काय केलं पाहिजे? संपूर्ण विश्वाची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं त्या मी मध्ये भगवंत पाहिला तर पुन्हा काय झालं? पुन्हा कर्णनिरपेक्ष रीतीनं आपला सांख्ययोग पुढे सुरू राहिला. म्हणजे भक्तियोग हा स्वतंत्र नसून तो काय करतो? भक्तियोग तुमच्यातल्या कर्मयोगाची, सांख्ययोगाची करण सापेक्ष मधून करण निरपेक्ष मध्ये रूपांतर करतो. आता पातंजल योग सूत्रामध्ये पातंजल ऋषींनी जो संपूर्ण योग सांगितलाय अष्टांग योग, तो करण सापेक्ष आहे. तो तुम्हाला काहीतरी करायला लावतो. आणि संपूर्ण गीता ही करण निरपेक्ष आहे. ती तुम्हाला भक्तीमध्ये घेऊन जाते. भगवंत तिथे थेट तुम्हाला ऑर्डर करतात की तू मला शरण ये, मामेकम शरणम व्रज. पातंजल मध्ये काय दिलेलं आहे? तर ते तुम्हाला योगाची 8 अंग त्याचं हे करायला लावतात. आणि तिथून पण तुम्ही भगवंतापर्यंत जाता, पण तो मार्ग अवघड पडतो. आणि करण निरपेक्ष भक्तीचा ज्याच्यामध्ये आपण काय केलेला आहे, अंतर्भाव केलेला आहे, तो मार्ग सोपा पडतो. आता अजून 2 योग उरले. तुम्हाला मी कर्मयोगात भक्ती कशी टाकायची दाखवलं, सांख्ययोगात भक्ती कशी टाकायची सांगितलं. आता ध्यानयोग आणि बुद्धियोग त्याच्याबद्दल पण भगवंत हेच म्हणतात. उद्या जो आपण ध्यानयोगाचा अभ्यास करणार आहे तर तुम्हाला आज गृहपाठ मी देणार आहे. त्या गृहपाठात सांगणार आहे की 6व्या अध्यायात भगवंतांनी किती ठिकाणी सांगितलं की आत्म्याला परमात्म्यात लाव किंवा आत्म्याला परमात्म्यात लावणे, असं वाक्य किती ठिकाणी 6व्या अध्यायात दिलंय. त्याच्या खाली खूण करायची आणि ते मोजायचं. आता ध्यानयोगामध्ये आत्म्याला परमात्म्यात लावणे म्हणजे सुद्धा काय आहे? तर ही करण निरपेक्षता आहे की माझा आत्मा हा वेगळा नाहीच, तो परमात्म्याचाच एक भाग आहे असं म्हणून स्वतःच्या आतमध्ये परमात्मा स्वरूपाला पाहायचं, त्याच्यासोबत एकरूप व्हायचं, त्या आनंदात राहायचं. म्हणजे तुमचा ध्यानयोग पण सोपा झाला. आता तुम्हाला विचारांचा विरोध करू नका, विचारांना धरून ठेवू नका, विचारांच्या मागे मागे जाऊ नका, हे साक्षी रूपाने राहा. ह्या कृतीमध्ये तुम्हाला अडकायचं कामच नाही राहिलं. म्हणजे मन बुद्धी अहंकाराच्या साह्यानं जो ध्यान करत होतो तो बाजूला पडला आणि आता थेट डायरेक्ट काय झालं? तुमचं भगवंताशी कनेक्शन निर्माण झालं. बुद्धियोगाचं पण तसंच आहे की प्रत्येक क्षण स्वीकारायचा. आता करण सापेक्ष कसं होईल? की बुद्धीच्या साह्यानं सतत विचार करत राहायचं की आत्ताचा हा क्षण आहे, हा तर ब्रह्मदेव पण बदलू शकत नाही. मग आता हा जर कुणीच बदलू शकत नाही तर मग मी तरी कसा बदलणार? मग जर बदलताच येत नसेल तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. मग चला करा बरं स्वीकार याचा. म्हणजे काय झालं? बुद्धीचा त्याच्यामध्ये उपयोग आला. आणि ते कसं आहे? ते थोडंसं कष्टप्रद आहे. आता हेच करण निरपेक्ष रीतीनं कसं करता येईल? की ईश्वरानं प्रत्यक्ष निर्माण केलेला आहे. मी ईश्वराला समर्पण आहे. आत्ताचा क्षणही त्यानेच निर्माण केलेला आहे. तोच जे निर्माण करेल ते वाईट कसं असेल? त्यानं काही वाईट जरी केलेलं असेल, मला आत्ता वाईट दिसते असं, तरी त्याच्या मागे भगवंताचा निश्चितच चांगला हेतू असेल. भली माझ्या जवळची व्यक्ती गेलेली असेल, मला माझा हातपाय तुटलेला असेल, मला माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असेल, काहीही घडू द्या. प्रत्येक गोष्ट भगवंतावरती माझा विश्वास आहे की ह्याच्यापेक्षा काहीतरी कदाचित वाईट घडणार असेल, पण भगवंतांनी एवढ्यावरच थांबवलं बरं का. इथे माझा जीव गेला असता पण फक्त हात तुटला तेवढ्यावरती राहिलं बरं का. किती भगवंत दयाळू आहे. म्हणजे अशा रीतीनं प्रत्येक क्षणाचा स्वीकार करताना ईश्वराच्या त्या दयाळूपणाचं काय करायचं आहे? आठवण ठेवायची आहे. समजा मला कॅन्सर झालाय, 15 दिवसांनी मृत्यू येणार आहे. किती भगवंत दयाळू आहेत. त्यांनी मला 15 दिवस अगोदर कल्पना दिली की मी तुला नेणार आहे म्हणून. 15 दिवस मला सगळ्यांचा निरोप घ्यायला वेळ मिळाले. आता मी 15 दिवस माझे नामचिंतनात घालवील. मग त्याचं वाईट वाटेल का? म्हणजे काहीही घडू द्या, प्रत्येक क्षण तुम्ही परमेश्वराचा म्हणजे
दोन पद्धतीने झाला, करण सापेक्ष, करण निरपेक्ष. तर भक्तियोग हा करण निरपेक्ष आहे आणि भक्तीची जोड तुम्ही कर्माला देऊ शकता, सांख्ययोगाला किंवा ज्ञानयोगाला देऊ शकता, बुद्धियोगाला म्हणजे क्षण स्वीकारण्याला देऊ शकता आणि ध्यानामध्ये पण देऊ शकता. आणि या चारीला भक्तीची जोड दिली की हे चारही तुमचे अगदी सोपे होऊन जातात. तर असं हे भक्तियोगाचं महात्म्य आहे आणि हा भक्तियोगाबद्दलचा थोडंसं विवरण आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही ह्या चारही योगांकडे बघताना ह्या दृष्टीनं पहा, करण सापेक्ष आणि करण निरपेक्ष. करण सापेक्ष म्हणजे मनाचं, बुद्धीचं त्याच्यामध्ये प्राधान्य आहे आणि करण निरपेक्ष म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वराला समर्पणाचं प्राधान्य आहे. तर अशा रीतीने हे चारही योग आपण करू शकतो. तर हे थोडंसं जास्तीचं विवरण होतं. आपण इथे थांबूयात. आता आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मी वर्गामध्ये असेल, थोड्या गप्पा गोष्टी किंवा प्रश्न उत्तर आपण करू शकतो. तर अशा रीतीनं 3, 4 आणि 5 हे अध्याय आज आपण इथे पूर्ण केले. हे पूर्ण अध्याय आपल्याला आजपर्यंत जे ज्ञान घेतलं ते आणखीन सखोल असं ज्ञान देणारे हे 3 अध्याय होते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजच्या अध्यायात आपण जे काही शिकणार आहोत ते तुम्हाला घरी गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती अध्ययन करणं आवश्यक आहे. तर पुन्हा तुम्ही हे वाचा, चिंतन करा, मनन करा. तुम्हाला जे वाटेल मनाला ते बारीक पेन्सिलनं बाजूला लिहित राहा. माझं पुस्तक खराब होईल असं म्हणू नका. तुमच्या पुस्तिकेमध्ये दोन्ही बाजूला जी मोठी मोकळी जागा सोडलेली आहे ती तुम्हाला टिपणं काढण्यासाठी दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं विशिष्ट श्लोकाबद्दल? तुम्हाला कुठला श्लोक आवडतो? कुठला श्लोक वाचला की तुम्हाला आनंदाचं भरतं येतं? कुठला श्लोक वाचला की तुमच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागतं? होऊ शकतं असं. तर ते तुम्ही पहा, ते लिहा. हा खूप गोड ग्रंथ आहे. हा मिठाईचा हा सागर आहे, महासागर आहे. पण याच्याबद्दलची गोडी तुमच्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे आणि ती इथून पुढे निर्माण व्हायला सुरुवात होईल याची मला खात्री आहे. जय गुरुदेव. आपण इथे थांबूया. प्रेयर करूया आपण सगळे. सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.